मान्यवर सर्व मान्यवरांना प्राध्यापक आर के पाटील यांना विनंती आहे की सर्व मान्यवरांना आपण व्यासपीठाकडे घेऊन जायचं आहे. प्राध्यापक आर के पाटील सर डॉक्टर हेमराज यादव यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. डॉक्टर हेमराज यादव प्लीज प्लीज. काही सदाशिव धोंडीबा जाधव फाउंडेशन कागल यांच्या वतीने आयोजित हरित ऊर्जा तपस्वी पुरस्कार या समारंभाकरिता या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय DT शिर्के सर, सत्कार मूर्ती पद्मश्री प्राध्यापक डॉक्टर GD यादव सर, ट्रस्टचे कार्याध्यक्ष अवर सचिव महाराष्ट्र शासन केशव जाधव साहेब, ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक शिंदे सर, त्याचबरोबर दूधसागर महाविद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील सर, तसेच डॉक्टर हेमराज यादव सर, या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. उपस्थित सर्व श्रोत्यांचंही स्वागत करतो. आणि एक छोटीशी कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक छोटासा श्रद्धांजलीचा कार्यक्रम घ्यायचा आहे. या ट्रस्टचे सदस्य आणि कोल्हापूर जिल्ह्याचे माजी शल्यचिकित्सक डॉक्टर LS पाटील सर हे या ट्रस्टचे सदस्य होते. या जाधव कुटुंबियांचे नातेवाईकही होते आणि कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणूनही त्यांनी काम यशस्वीरित्या सांभाळलं होतं. त्यांचं नुकतंच दुःखद निधन झालं. त्याचबरोबर या ट्रस्टचे कार्याध्यक्ष आदरणीय केशव जाधव साहेब यांचे बंधू काही संजय जाधव हेही या ट्रस्टचे सदस्य होते. ह्या दोन्हीही मान्यवरांचं नुकतंच दुःखद निधन झालेलं आहे. तेव्हा कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी आपण या दोन्ही ट्रस्टच्या मान्यवर सदस्यांना 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करूया आणि मग कार्यक्रमाची सुरुवात करूया. सावधान. या ट्रस्टचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव आदरणीय केशव जाधव साहेब व कार्याध्यक्ष काही सदाशिव धोंडीबा जाधव फाउंडेशन यांना मी विनंती करतो की व्यासपीठावरील मान्यवरांचं आपण स्वागत पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन करावं असं मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम आजच्या सत्कार मूर्तींचं स्वागत पद्मश्री प्राध्यापक डॉक्टर GD यादव सर यांचं पुष्पगुच्छ आणि शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. त्याचबरोबर शाल आणि श्रीफळ नंतरच घेऊया. या समारंभाचे अध्यक्ष आपल्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू शिर्के सर यांचेही पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन स्वागत कार्याध्यक्ष श्री केशव जाधव सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. DT शिर्के सर, त्याचबरोबर दूधसागर महाविद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील सर यांचंही स्वागत पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन केशव जाधव साहेब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आणि पुढचा सत्कार जो आहे तो ट्रस्टचे अध्यक्ष शिंदे सर यांनी करायचा आहे. डॉक्टर हेमराज यादव यांचा पुष्पगुच्छ आणि बुके देऊन शिंदे सर डॉक्टर हेमराज यादव यांचा पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करतील. धन्यवाद. या मान्यवरांच्या सत्कारानंतर व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. काही सदाशिवराव धोंडीबा जाधव फाउंडेशनचा हा जो
हरित ऊर्जा तपस्वी पुरस्कार सोहळा इथं संपन्न होतो आहे. या सोहळ्याचं प्रास्ताविक करण्याकरिता ट्रस्टचे सदस्य सेवानिवृत्त इंग्रजी प्राध्यापक श्री R.K. पाटील सर यांना मी विनंती करतो की आपण या समारंभाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार, मी प्राध्यापक R.K. पाटील आपल्यासमोर प्रास्ताविक करण्यासाठी उभा आहे. कैलासवासी सदाशिवराव धोंडीबा जाधव गुरुजी फाउंडेशनच्या आजचा हा जो सोहळा आहे त्या सोहळ्याचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर D.T. शिर्के सर, सत्कारमूर्ती आदरणीय पद्मश्री डॉक्टर G.D. यादव साहेब, दूधसागर महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर संजय पाटील सर, हेमराज यादव, ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय J.S. शिंदे सर, ट्रस्टचे विश्वस्त आदरणीय केशव जाधव साहेब आणि सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आज आपण जो सोहळा इथं घेतलेला आहे हरित ऊर्जा तपस्वी पुरस्कार आपण डॉक्टर पद्मश्री G.D. यादव सर यांना देणार आहे. आमच्या ट्रस्टची जेव्हा मीटिंग झाली 2 महिन्यापूर्वी त्यावेळी आम्ही जाधव साहेबांना विचारलं की यावर्षीचा जो पुरस्कार आपण द्यायचा आहे तो पुरस्कारसाठी आपण कोणती व्यक्ती निवडायची. तर जाधव साहेबांनी दोनच वाक्य आम्हाला सांगितली की एक म्हणजे निसर्गाचा आदर करणारी जी व्यक्ती आहे अशा व्यक्तीला आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. आणि नंबर 2ची गोष्ट ही आहे की जो माणूस कष्टावरती विश्वास ठेवतोय आणि जो माणूस कष्टातून पुढं आलेला आहे आणि ज्यानं आयुष्यभर प्रामाणिकपणाची मूल्ये जपलेली आहेत अशाच माणसाला हा पुरस्कार द्यायचा आहे आणि अशा माणसाचा शोध आपण घ्यायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि मग द पर्सन आय एम लुकिंग फॉर असा प्रवास आमचा सुरू झाला त्या माणसाच्या शोधात. कारण कष्ट करणे आणि प्रामाणिकपणे यशस्वी होणे हे आजकाल दुर्मिळ होत चाललेलं आहे. आणि मग आता अशी व्यक्ती कोण शोधायची. सहज मी सिनियर कॉलेजच्या प्राचार्यांच्याकडे गेलो होतो. माझे मित्र आहेत ते आदरणीय संजय पाटील सर यांना मी म्हटले की सर आम्हाला साहेबांनी असं सांगितलेलं आहे की असा माणूस आम्हाला पाहिजे आहे, असे एक व्यक्तिमत्व पाहिजे आहे की जे कष्टातून आलेलं आहे पुढं आणि प्रामाणिकपणा हे मूल्य ज्यांनी आयुष्यभर जपलेलं आहे असा व्यक्ती कोण. तेव्हा आम्हाला प्राचार्यांनी सांगितले की सर आमच्याकडे ती व्यक्ती आहे आणि फार चांगली व्यक्ती आहे. आणि मग पद्मश्री साहेबांचं नाव आमच्यासमोर आलं. आणि जेव्हा पद्मश्री साहेबांचं नाव आमच्यासमोर आलं आणि मग यूट्यूबवरती वगैरे आणि गुगलवरती सर आम्ही बघायला सुरुवात केलं तेव्हा सर आश्चर्य वाटेल तुम्हा सर्वांना की कष्ट करून यशस्वी होता येतं, प्रामाणिकपणा राहून यशस्वी होता येतं. ह्या रस्त्यावरून जाणार जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे पद्मश्री डॉक्टर यादव साहेब आहेत. आणि नुसते ते नाहीत तर आजच्या समाजातील सर्व तरुणांना एक दीपस्तंभाचं ते काम करतील इतकं त्यांचं काम बहुमोल आहे. आणि म्हणून एकमुखानं आमच्या ट्रस्टनं ठरवलं की पद्मश्री डॉक्टर यादव साहेबांचं आपण निवड करायची. फक्त आमच्याकडे शंका अशी होती की साहेब येतील की नाही, कारण जागतिक लेवलवरती ती पर्सनॅलिटी आहे आणि जगामध्ये ह्या देशातून त्या देशामध्ये ते सातत्यानं फिरत असतात आणि मग ते आपल्याला मिळतील की नाही. म्हणून मी जरा गावकऱ्यांच्याकडे गेलो, डावरे सरांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितले की सर तसं नाही, तुम्ही समजताय तसं, तुमच्यासाठी आणि इतरांच्यासाठी ते सायंटिस्ट असतील, फार मोठे वैज्ञानिक असतील, परंतु आमच्यासाठी ते तात्या आहेत आणि अतिशय ग्राउंडवरती ते असतात आणि सर्वांना भेटत असतात. तुम्हाला ते नक्की तुमच्या फाउंडेशनला होकार देतील. सर तुम्ही होकार दिला, निश्चितपणे तुमचं कर्तृत्व बघून आमच्या फाउंडेशनची आज उंची वाढलेली आहे सर. आणि म्हणून कारण विज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी, पर्यावरणाच्या सुधारण्यासाठी करणं ही आजची इतकी गरज आहे की खूप मोठी भावी पिढीला अत्यंत धोक्याची ही सूचना आहे. आणि म्हणून हा पुरस्कार देत असताना आम्ही त्या पुरस्काराला एक छान नाव दिलेलं आहे, खूप मिनिंगफुल नाव असं दिलेलं आहे की हरित ऊर्जा तपस्वी. आणि जो आम्ही मोमेंटो तयार केलेला आहे तो सुद्धा खूप मिनिंगफुल आहे. तुम्ही केमिस्ट्रीचे इंजिनियर आहात, चार्टर्ड केमिस्ट आहात, चार्टर्ड इंजिनियर आहात म्हणून एक चंचूपात्र आहे आणि त्या चंचूपात्रातून बॅनियन ट्री जो आहे, वडाचं जे झाड आहे ते असं बाहेर आलेलं आहे आणि त्याच्यावरती लिहिलेलं आहे की हरित ऊर्जा तपस्वी. जसं वडाचं झाड अक्षय असतं तशी तुमचं संशोधन अक्षय आहे सर आणि भावी पिढीसाठी उपयोगाचं आहे.
आणि तुमच्या संशोधनातून ग्रीन एनर्जीमधून नुसती माणसाची जात जगणार नाही, तर माणसं, पशु, पक्षी, नदी, जमीन ह्या सगळी सुखी समृद्ध होणार आहेत. अशा पद्धतीचं तुम्ही संशोधन करत असता. आणि म्हणून जसं वडाच्या झाडाखाली कीटक, पक्षी, प्राणी जगत असतात आणि वडाचं झाड हे हेल्दी लाईफचं लक्षण असतं, निरोगी जीवनाचं लक्षण असतं आणि आयुष्य अक्षय असतो तो वृक्ष. आणि म्हणून असा तो मिनिंगफुल आम्ही मोमेंटो तयार केलेला आहे. आजच्या ह्या पुरस्काराला तुम्ही हजर राहिला. आदरणीय डॉक्टर DT शिर्के साहेब हे इथं उपस्थित राहिले, याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि मी माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. धन्यवाद सर. कार्यक्रमाचा उद्देश आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट झालेला आहे. व्यासपीठावरील मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत असताना व्यासपीठासमोरील श्रोत्यांच्या मनामध्ये भावना आहे की त्यांना फुलं दिली, आम्हाला काय? आम्ही तुम्हाला ताजा तवाना होईल असा चहा दिलेला आहे, तेव्हा तुम्ही अगदी ताजे तवाने झालात असं समजूया. आणि ज्या काही सदाशिव धोंडीबा जाधव फाउंडेशनने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या सदाशिव धोंडीबा जाधव फाउंडेशनचा अल्पसा परिचय अहवाल वाचनातून सौ स्वप्नाली अभिषेक पाटील यांनी करून द्यावा असं मी त्यांना विनंती करतो. सौ स्वप्नाली अभिषेक पाटील आपल्यासमोर सादर करीत आहेत. काही सदाशिवराव धोंडीबा जाधव फाउंडेशनचा परिचय तसाच अहवाल वाचन. धन्यवाद. आज आपण कै सदाशिव जाधव गुरुजी फाउंडेशनच्या वतीने पद्मश्री प्राप्त डॉक्टर GD यादव यांना हरित ऊर्जा तपस्वी पुरस्कार देण्यासाठी उपस्थित आहोत. या निमित्ताने फाउंडेशनच्या वाटचालीचा अहवाल मी आपणासमोर मांडत आहे. कागल पंचक्रोशीतील एक नावाजलेले शिक्षक जाधव गुरुजी यांच्या प्रेरणेतून कै सदाशिवराव जाधव फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करण्यात आली. कै जाधव गुरुजी हे हाडाचे शिक्षक. कागल आणि पंचक्रोशीतील अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या. त्यांच्या ज्ञानसाधनेतून अनेक प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, पोलीस अधिकारी असे अनेक यशस्वी नागरिक तयार झाले. त्यामुळे गुरुजींना कागल पंचक्रोशीत एक आदराचे स्थान आहे. ऑक्टोबर 2006 जाधव गुरुजींना देवाज्ञा झाली. तथापि समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी घेतलेला ध्यास पुढे चालावा अशी त्यांची इच्छा असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यापासून प्रेरणा घेऊन ते कार्य पुढे चालू राहावे यासाठी कै सदाशिवराव जाधव नावाची संस्था स्थापन केली. आपल्या कुवतीप्रमाणे संस्थेने दरवर्षी आगळेवेगळे समाजहित साधणारे उपक्रम राबवले आहेत. संस्थेने गुरुजींच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ऑक्टोबर 2007 कोल्हापूर येथील जाधव गुरुजी चषक नावाने भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या. सासने ग्राउंड या मैदानावर स्वतः जाधव गुरुजी एक नामांकित क्रिकेटपटू असल्याने अशा स्पर्धा आयोजनाची प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली. तत्कालीन मंत्री माननीय विनय कोरे, तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय प्रवीण दराडे हे स्पर्धेच्या उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी लाभले होते. तर स्पर्धेचा समारोप तत्कालीन राज्यमंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब, तत्कालीन महापौर माननीय सई खराडे, प्राध्यापक जयंत पाटील व अन्य नगरसेवक यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर 15 मार्च 2008 रोजी कै गुरुजींच्या जन्मनिमित्त शास्त्रीनगर परिसरात संस्थेने रक्तदान शिबिर व वृक्षारोपण हे कार्यक्रम घेतले. त्यावेळी स्वतः रामभाऊ चव्हाण उपस्थित होते. कै सदाशिव धोंडीबा जाधव फाउंडेशन कागल यांनी खालीलप्रमाणे कार्यक्रम केले आहेत. वर्ष ऑक्टोबर 2007 शास्त्रीनगर ग्राउंड कोल्हापूर येथे भव्य क्रिकेट स्पर्धा. मार्च 2008 वृक्षारोपणाचा उपक्रम कोल्हापूर. ऑक्टोबर 2008 हेल्पर्स ऑफ हँडिकॅप या संस्थेला म्युझिक यंत्रणा व शालेय साहित्य वाटप उजगाव कोल्हापूर. मार्च 2009 रक्तदान शिबिर, स्थळ शाहू कॉलनी कागल. ऑक्टोबर 2009 श्याम भागवत यांच्या अनाथालयातील मुलांना कपडे व फराळ वाटप, स्थळ कळंबा कोल्हापूर. मार्च 2010 नेत्र तपासणी शिबिर व ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप, 88 ज्येष्ठांना लाभ, स्थळ शाहू कॉलनी कागल. ऑक्टोबर 2010 वृक्षारोपणाचा कार्यक्रम, स्थळ शाहू कॉलनी कागल. मार्च 2011 मूकबधीर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम कागल. मार्च 2012 वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धा गोकुळ शिरगाव. ऑक्टोबर 2013 हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप कोल्हापूर या संस्थेतील अपंग विद्यार्थ्यांना वह्या व शालेय वस्तूंचे वाटप.
ऑक्टोबर 2015 मूकबधीर विद्यालयातील मुलांना खाऊ वाटप कार्यक्रम. 23 जानेवारी 2014 कागल तालुक्यातील 2 शहीद जवानांच्या आईवडिलांना वीर माता पिता पुरस्कार व प्रत्येकी 51,000चा धनादेश आणि आहेर साडी सोयी प्रदान कार्यक्रम. 13 ऑक्टोबर 2016 गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला. कुमार ओंकार पवार कोल्हापूर, कुमार दिनेश हातकर कागल, कुमार ऋषिकेश लाड या मुलांचा त्यांच्या चमकदार कामगिरीबद्दल शिष्यवृत्ती म्हणून प्रत्येकी 5,000चा धनादेश मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करून IAS परीक्षेत चमकदार कामगिरी करून यश मिळवलेल्या श्री सुनील आसवे यांना मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचवेळी आजचा युवक आणि विवेकानंद या विषयावर प्राध्यापक भालेराव सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ऑक्टोबर 2020 आई या विषयावरती व्याख्यान माजी सहाय्यक उपसंचालक शिक्षण संचालक माननीय संपतराव गायकवाड साहेब. ऑक्टोबर 2019 जागर आईचा प्रमुख पाहुणे माननीय इंद्रजित देशमुख. 2020 सोलापूर अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांची प्रकट मुलाखत. 2021 दूधसाखर विद्यानिकेतन बिद्री वृक्षारोपण. 2022 शाहू स्मारक हॉल कागल स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. स्वातंत्र्य रक्षणार्थ सर्वस्व पणाला लावणाऱ्या वीरांचा गौरव कीर्तीचक्र प्राप्त शहीद प्रकाश कुंडलिक जाधव यांच्या मातापित्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस वीर मातापिता पुरस्कार. अनेक लष्करी मोहिमेत असामान्य कामगिरी करणाऱ्या पॅरा कमांडो शौर्यचक्र पदक मधुसूदन सुर्वे यांना नेताजी सुभाषचंद्र बोस शौर्य पुरस्कार. तसेच आसाममध्ये अतिरेक्यांशी झुंजताना जखमी झालेले IPS वैभव निंबाळकर यांना नेताजी सुभाषचंद्र बोस शौर्य पुरस्कार. धन्यवाद. धन्यवाद. काही सदाशिव धोंडीबा जाधव फाउंडेशन या फाउंडेशननं स्थापनेपर्यंत करून घेतलेल्या कार्याचा आढावा आपल्यासमोर सौ स्वप्नाली अभिषेक पाटील यांनी मांडलेला आहे. त्यामध्ये एक विशेष उल्लेखनीय बाब अशी राहिलेली आहे की कोल्हापूर जिल्हा हा एक प्रगत जिल्हा मानला जातो, पण या कोल्हापूर जिल्ह्यातील चक्रेश्वरवाडी, बारडवाडी आणि जोगेवाडी नावाची 3 गावं अशी होती की तिथं अद्याप ST जात नव्हती. 2016 साली फाउंडेशननं विशेष प्रयत्न करून चक्रेश्वरवाडी, बारडवाडी, जोगेवाडी या भागातील विद्यार्थी, विशेषतः विद्यार्थी यांची सोय होण्याकरिता ST महामंडळाकडे विशेष प्रयत्न करून बस सेवा सुरू केली आणि 2-3 फेऱ्या वाढवण्याचा प्रयत्न या फाउंडेशनने केलेला आहे. या अहवाल वाचनानंतर कोल्हापूर महापालिकेचे माजी उपायुक्त, सध्या महाराष्ट्र मंत्रालयामधील अवर सचिव, या काही सदाशिव धोंडीबा जाधव फाउंडेशनचे कार्याध्यक्ष आदरणीय श्री केशव जाधव साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं छोटंसं मनोगत या निमित्तानं व्यक्त करायचं आहे. श्री केशव जाधव साहेब यांना विनंती आहे की आपण आपलं कार्याध्यक्ष म्हणून छोटंसं मनोगत व्यक्त करायचं आहे. आजच्या कार्यक्रमाची सत्कारमूर्ती पद्मश्री माननीय GD यादव सर, शिवाजी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू माननीय शिर्के सर, फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक शिंदे सर, हेमराज यादव साहेब, आपले दूधसागरचे प्राचार्य संजय पाटील सर, आणि इथं मला वाटते बहुतेक सरांचे अत्यंत जिवलग मित्र आलेले आहेत. काही लोक अत्यंत सरांना मानणारे लोक पण आलेले आहेत. त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आता खरं म्हणजे आपण सरांना ऐकायचं आहे. थोडासा उशीर झाला कार्यक्रमाला, परंतु या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आता पाटील सरांनी सांगितलीच आहे. आम्हाला पुरस्कार द्यायचा होता तो अशा व्यक्तीला द्यायचा होता की सरांनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत घरची परिस्थिती सामान्य परिस्थितीनं आलेला आणि त्यानं जगाला गवासणी घातलेली आहे अशा व्यक्तीचं नाव समोर आलं होतं. योगायोगानं मी उच्च तंत्र शिक्षण विभागामध्ये माझी ट्रान्सफर झाली, तर मी अतिरिक्त आयुक्त असताना, आणि गेल्यानंतर
सरांचा पण संपर्क आला योगायोगानं. ते ICTचे कुलगुरू होते. काही प्रकरणं ICTचे येत असतात माझ्याकडं. सरांना मी विचारलं, सरांनी लगेच होकार दिला. पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे त्यांना आणि आमच्या ट्रस्टच्या वतीनं पुरस्कार देणं म्हटलं. त्यांना अत्यंत आनंदानं त्याचं स्वीकृत केला. त्यांनी सांगितलं मी सुद्धा कोल्हापूरचाच सुपुत्र आहे आणि मला तो एक आनंदाचा क्षण असेल. आणि सरांनी ते अगदी आनंदानं मान्य केलं. खरं म्हणजे मनुष्य हा अत्यंत बुद्धिमान प्राणी समजला जातो आणि ते खरं आहे. फार मोठ्या प्रमाणात विज्ञानाची भरारी माणसाने घेतलेली आहे. आम्ही जेव्हा शाळेत होतो त्यावेळेला आपल्याला एक निबंध असायचा बघा, विज्ञान शाप की वरदान. मला वाटायचं शाप कशासाठी आहे. खरं म्हणजे विज्ञान सायन्स हे वरदानच आहे आणि त्या अँगलनं मी लिहित होतो. पण जेव्हा काल निघून गेला, कळायला लागलं, त्यावेळेला लक्षात यायला लागलं की विज्ञान हा फक्त वरदान नाही आहे, तर तो शापही ठरू शकतो. याचं कारण असं आहे, जेव्हा विज्ञानात भरारी घेतली माणसानं त्यावेळेला तो जो विकास होत गेला तो विकास होता अशाश्वत विकास होता, शाश्वत विकास नव्हता. ही संपूर्ण सृष्टी जी आहे ही एकमेकावरती अवलंबून आहे. सहचर आहेत आपल्याबरोबरचे, त्यांच्याशी हा जर विकास मारक होत असेल तर ती प्रगती ही सकारात्मक प्रगती होऊ शकत नाही. म्हणून मग जेव्हा पहिलं महायुद्ध झालं त्यावेळेला मानवानं जी प्रगती केली होती ती सगळी प्रगती डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सुरू झाली. आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा अणुबॉम्ब टाकला गेला हिरोशिमा आणि नागासाकीवर 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला, त्यावेळेला बेचिराग झाले. 2.5-3 लाखांची मनुष्यहानी त्यामध्ये झाली. आणि तो स्फोट बघितल्यानंतर त्याचा अणुबॉम्बचा जो जनक होता ओपनहायमर असेल किंवा त्यावेळेचे आईन्स्टाईन, सगळ्या सायंटिस्टांना लक्षात आलं की ही जी प्रगती आहे आपण करतोय, विज्ञान हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी शाप ठरू लागला आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग सगळे सायंटिस्ट जगातले एकत्र आले. त्यांनी ठरवलं आपण प्रगती जी केलेली आहे मानवानं त्याचं एकदा कुठंतरी इव्हॅल्युएशन करावं. मग त्यांच्या असं लक्षात आलं की हा सायन्स विज्ञानाचा जो प्रगतीचा आलेख आहे हा आलेख हा साईन वेव्हसारखा उतरत चाललेला आहे. आणि मग सगळ्यांनी त्यावेळेला ठरवलं, त्यावेळेला डूम्सडे क्लॉक तयार केलं गेलं. त्याचा अर्थ असा आहे त्या घड्याळामध्ये आज मध्यरात्रीचे 11:28:30 झालेले आहेत. फक्त 90 सेकंद बाकी आहेत ह्या सृष्टीचा विनाश व्हायला. जेव्हा 12 वाजतील त्यावेळेला पूर्ण सृष्टीचा हा विनाश होणार आहे. या सगळ्या सायंटिस्टना जेव्हा लक्षात आलं की हे चुकीचं चाललंय काहीतरी, त्यावेळेला त्यांनी हे अण्वस्त्र जी निर्माण केली होती त्याचं काय करायचं हा आता प्रश्न आहे. सगळ्या देशांसमोर आहे, सगळ्या सायंटिस्टच्या समोर आहे. मग बरेचसे सायंटिस्ट असे आता निघायला लागलेत की ते शाश्वत विकास कसा होईल, ह्या संपूर्ण मानवजातीबरोबरच जी अन्य जमात आहे, आपले पशुपक्षी आहेत, प्राणी आहेत, त्यांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीचा विकास कसा होईल यावरती बऱ्याच वैज्ञानिकांनी शास्त्रज्ञांनी आपलं संशोधन सुरू केलं. आज आपल्याला ऊर्जेची गरज आहे, एनर्जी, आणि एनर्जीचा सोर्स जो आहे तो आजपर्यंत आपण पारंपरिक दगडी कोळसा असेल या माध्यमातून होत असतो आणि पण तो सीमित आहे. बायोगॅस असेल. जेव्हा काही कालांतरानं ही संपत्ती नष्ट होणार आहे हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून काही ऊर्जा निर्मिती होते का याचं संशोधन सुरू झालं. आणि या संशोधनामध्ये सरांनी फार मोठं काम केलेलं आहे. ग्रीन एनर्जी आपण ज्यांना म्हणतो, पाण्याचं विघटन करून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळा केला तर किती एनर्जी आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकेल. ही जी एनर्जी होणार आहे त्यातनं बाय प्रॉडक्ट्स किंवा जे विषारी जे बाय प्रॉडक्ट्स निघणार आहेत ते अत्यंत कमी प्रमाणात असणार आहेत. आणि ह्या ऊर्जेचा एनर्जीचा वापर आपल्याला पुढं जाऊन शाश्वत विकासासाठी होणार आहे. त्यावरती सरांनी फार मोठं एक संशोधन केलेलं आहे. जेव्हा हा सरांचं नाव पुढं आलं त्यावेळेला मी सगळं सरांचं जो CV त्यांचं कार्य जेव्हा बघितलं त्यावेळेला मला लक्षात आलं की हाच व्यक्ती आहे की ह्या पुरस्काराला आपल्याला त्यांना बोलावं लागेल.
दुसरं असं आहे, आमच्या फाउंडेशनमार्फत आम्ही जे अशा प्रकारचे पुरस्कार देतो, लोकांना समाजासमोर आणतो, याच्यामागचं एक उद्देश असा आहे की या माणसांचं जे कार्य आहे हे कार्य समाजासमोर यायला पाहिजे. हिडन टॅलेंट आहे आणि जोपर्यंत ही जी उच्च जीवनमूल्य आहेत ही जोपर्यंत समाजासमोर येत नाहीत, आपल्या युवकांच्या समोर येत नाहीत, तोपर्यंत आपल्याला त्या जीवनमूल्यांचा पुढं संक्रमण होणार नाही. म्हणून सरांना आम्ही विनंती केली, जेव्हा आता उल्लेख केला त्याप्रमाणे 2021मध्ये आम्ही नेताजी सुभाष शौर्य पुरस्कार दिले, नेताजी सुभाष वीर माता पिता पुरस्कार दिले. त्याचं कारण असं आहे, आपण आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली, आपण स्वराज्याचा अमृत महोत्सव साजरा केला. पूर्ण वर्षभर 75 स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपली प्राणाची आहुती दिली अशा सगळ्या वीरांचं आपण स्मरण केलं पूर्ण वर्षभर. आणि हे होत असताना काही ठिकाणी कोणतरी उठतो आणि म्हणतो की स्वातंत्र्य आपल्याला लीजमध्ये मिळालं आहे, कोणतरी रागावळा उठतो आणि म्हणतो की स्वातंत्र्य आपल्याला भीक मागून मिळालेलं आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या वीरांनी आपल्या प्राणाची बाजी लावली, रक्त सांडलं, त्यांचा अपमान होऊ शकतो. याशिवाय गेली 75 वर्ष स्वातंत्र्य सांभाळणं सुद्धा सोपं नव्हतं. मग हे स्वातंत्र्य सांभाळण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली अशा काही वीरांना आपण समाजासमोर आणायला पाहिजे. हे जेव्हा आम्हाला कळलं त्यावेळेला कॅप्टन मधुसूदन सुर्वे यांचं नाव समोर आलं. सुर्वेजी हे ऑपरेशन हिफाजतमध्ये होते, 11 गोळ्या लागल्या होत्या त्यांना जेव्हा त्या ऑपरेशनमध्ये, आणि त्यातून त्यांनी सर्वाईव्ह झाले आणि पूर्ण तिथं त्या अतिरेक्यांचा त्यांनी खात्मा केला होता. शहीद झाले होते वीर आपले प्रकाश जाधव, कीर्ती अवॉर्ड मिळालं होतं मरणोत्तर. त्या वीरानं सुद्धा आपल्या देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची आहुती दिली होती. अशा आयडेंटिटीजना आपल्याला समाजासमोर आणणं गरजेचं होतं. वैभव निंबाळकर सर आहेत, IPS आहेत, आसामच्या कॅडरमध्ये ते आहेत. कछार जिल्ह्याचे जेव्हा SP होते त्यावेळेला 10,000 कोटी ड्रग रॅकेट त्यांनी उद्ध्वस्त केलं होतं. तर त्यांनाही आपण वीर नेताजी सुभाष वीर शौर्य पुरस्कार दिला होता. तर अशा आयडेंटिटीज समाजासमोर आणून ज्या जीवनाची उच्च जीवनमूल्य आहेत ती मुलांसमोर, युवकांसमोर, समाजासमोर यावीत या उद्देशानं अशा प्रकारचे पुरस्कार आम्ही देत आलेलो आहे. आज सरांना हा पुरस्कार देताना फार अत्यंत आनंद होतोय की अत्यंत सामान्य घरातून एखादी व्यक्ती येते आणि ती जगाच्या पातळीवरती आपल्या ज्ञानाच्या प्रकाशानं चमकून टाकते. अशा या व्यक्तीचा सन्मान करण्याचा आम्हाला योग येतोय. अत्यंत आनंददायी आमच्यासाठी गोष्ट आहे आणि सरांनी त्याला मान्यता दिली ही सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळं हा कार्यक्रम आपण संपन्न करतोय. वेळ सरांचा आपल्याला ऐकायचा आहे, त्यामुळं मी आता थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर सत्कार मूर्तींचा परिचय प्राध्यापक विनय कुलकर्णी सरांना मी विनंती करतोय की त्यांनी परिचय करून द्यावा. सरांचा परिचय करून देणं म्हणजे ज्योतीने तेजाची आरती करणं अशातलाच एक भाग आहे. परिचय सरांचा करून देण्यापूर्वी मी आपणा सर्वांना आवाहन करू इच्छितो की ज्या सभागृहामध्ये आपण बसलेलो आहोत या सभागृहाची एक उच्च परंपरा आपल्याला इथल्या फोटोंवरून दिसते आहे. एका द्रष्ट्या माणसानं हे सभागृह निर्माण केलं आहे. तेव्हा या सभागृहामध्ये जो हरित ऊर्जा तपस्वी पुरस्कार ज्यांना प्रदान केला जातो आहे त्या सन्माननीय व्यक्तिमत्वाची मी आपणास ओळख करून देत आहे. माननीय प्राध्यापक गणपती दादासाहेब यादव हे भारतातील उत्पादक अभियांत्रिकी शास्त्रज्ञांपैकी एक आहेत. सध्या ते भारत सरकारच्या नॅशनल सायन्स चेअरचे पदभूषवित आहेत. तसेच एमेरिटस प्रोफेसर ऑफ एमिनेस म्हणून सेवा देत आहेत. ते मुंबईच्या केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेचे माजी कुलगुरू आहेत
आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त असलेल्या प्रोफेसर यादव यांनी ग्रीन केमिस्ट्री, केमिकल इंजिनिअरिंग, उत्प्रेरण, ऊर्जा अभियांत्रिकी, बायोटेक्नॉलॉजी आणि नॅनो टेक्नॉलॉजी अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट संशोधनपर व नवोन्मेषपर असे शैक्षणिक योगदान दिलेले आहे. त्यांनी 150पेक्षा अधिक आणि प्रतिष्ठित असे दुर्मिळ पुरस्कारही प्राप्त केलेले आहेत. शून्य ऊर्जा उत्सर्जन साध्य करणे, ग्रीन हायड्रोजन उत्पादन, कार्बन डायऑक्साईड रिफायनरी आणि कचऱ्याच्या बायोमास व प्लॅस्टिकचे मूल्यवर्धन या क्षेत्रातील त्यांच्या अग्रगण्य कार्याला जागतिक स्तरावर गौरवण्यात आलेले आहे. त्यांच्या पेटंट्सना व्यावसायिक बनण्याची अधिक अशी 2 डझनाहून अधिक कंपन्यांनी आपली मनोकामना व्यक्त केलेली असून सध्या 3 कंपन्या मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पेटंट्सच्या आधारे उत्पादन घेत आहेत. माननीय प्रोफेसर यादव हे सचेस्कॉन विद्यापीठ कॅनडा, न्यू कॅसल विद्यापीठ ऑस्ट्रेलिया, IIT गुवाहाटी आणि SOA विद्यापीठ भुवनेश्वर येथे अतिथी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 2016मध्ये त्यांना भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांची 2 प्रतिष्ठित अमेरिकेतील अकादमीमध्ये निवड झालेली असून नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आणि नॅशनल अकॅडमी ऑफ इन्व्हेंटर्स त्यांच्या जागतिक ख्यातीचे हे एक प्रमाण आहे असे मानायला हरकत नाही. त्यांना 2022मध्ये भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम विज्ञान व तंत्रज्ञान पुरस्कार आणि 2024मध्ये शास्त्रा CNR राव केमिस्ट्री आणि मटेरियल सायन्समधील संशोधनासाठी नवोन्मेष उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. 2024मध्ये त्यांना ॲडव्हान्टेज इंडिया केमिकल कॉन्क्लेव्ह अवॉर्डही मिळालेला आहे, तो जो अकादमिक संशोधन आणि उद्योगात सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो. 2023मध्ये त्यांना एशियन सायंटिस्ट मॅगझिनद्वारे आशियातील शीर्ष 100 शास्त्रज्ञांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. माननीय प्रोफेसर यादव यांना AICTEच्या 5 धोरण निर्मिती समित्यांवर सध्या ते कार्यरत आहेत. राष्ट्रीय हायड्रोजन इन्फ्रास्ट्रक्चर समितीचे ते सदस्य आहेत आणि मे 2024मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून त्यांनी आपले मौलिक मार्गदर्शन दिलेले आहे. ग्रीन हायड्रोजन विकासामध्ये त्यांच्या नेतृत्वासाठी त्यांना हायड्रोजन तंत्रज्ञानावर आधारित 2 महत्त्वाच्या सरकारी समित्यांचे अध्यक्ष म्हणूनही गौरविण्यात आलेले आहे. कुलगुरू म्हणून त्यांनी ICT मुंबईला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावून दिलेले आहे. त्यांच्या नेतृत्वात 2 नवीन परिसर, 23 नवीन शैक्षणिक कार्यक्रम, अनेक उत्कृष्टता केंद्रे आणि 5 विभाग स्थापन करण्यात आलेले आहेत आणि मोठ्या इन्स्टिट्यूटमध्येही त्यांचे योगदान आहे. त्यांना 2 मानद डॉक्टरेट्स म्हणजे सोप्या मराठीमध्ये डिलीट प्रदान करण्यात आलेले आहेत आणि त्यांनी 6 विद्यापीठांच्या दीक्षांत समारंभामध्ये प्रमुख वक्ते म्हणूनही आपली मौलिक वैचारिक योगदान दिलेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 114 डॉक्टरेट प्रबंध, 153 मास्टर प्रबंध, 48 पोस्ट डॉक्टरेटल फेलो आणि इतर अनेक विद्वानांचा समावेश आहे. त्यांचे 556 मौलिक संशोधन परलेख, 134 पेटंट्स त्यांनी आत्तापर्यंत प्राप्त केलेले आहेत. 3 पुस्तके, 70चा हाय इंडेक्स आणि 19,000पेक्षा जास्त उद्धरणे आहेत, ज्यामुळे त्यांच्या संशोधनाचा व्यापक प्रभाव सिद्ध होतो. विशेष म्हणजे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग केमिस्ट्री रिसर्च अँड जर्नल आणि जर्नल ऑफ इंडियन केमिकल सोसायटी यांच्या सन्मानार्थ विशेष अंक प्रकाशित केलेले आहेत. 2023मध्ये सुस्केमई 2.0 या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. माननीय प्रोफेसर यादव यांनी 7 कंपन्यांच्या संचालक मंडळावरती स्वतंत्र संचालक म्हणून काम केलेले आहे, ज्यामध्ये सध्या गोदरेज इंडस्ट्रीज,
क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मेघमणी ऑर्गॅनिक्स आणि भागेरिया इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे. त्यांनी नुकतेच आरती इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर 2 कार्यकाल पूर्ण केलेले आहेत. ते प्रमुख आंतरराष्ट्रीय नियतकालिकांच्या संपादकीय सल्लागार मंडळावरही आहेत आणि त्यांनी अनेक जीवन गौरव पुरस्कार मिळवलेले आहेत, ज्यामध्ये इंडियन ड्रग्ज मॅन्युफॅक्चरर असोसिएशन आणि एशिया पॅसिफिक असोसिएशन ऑफ कॅटॅलिसिस सोसायटीचे पुरस्कारही त्यांनी प्राप्त केलेले आहेत. सध्या ते भारतीय रासायनिक सोसायटी आणि महाराष्ट्र विज्ञान अकादमीचे अध्यक्ष आहेत आणि DST आणि DRDO म्हणजे भारतीय संरक्षण प्रबंधीच्या प्रयोगशाळांसाठीही अनेक समित्यांचे अध्यक्ष आहेत. इंग्रजी आणि मराठीमध्ये प्रकाशित कवी म्हणूनही त्यांचा परिचय आहे. एक लेखक म्हणून, प्राध्यापक म्हणून यादव यांनी आपले नाव कमावलेले आहे. ITCसाठी विद्यापीठ गीत ही त्यांनी लिहिलेले आहे आणि ते संस्कृत, तत्त्वज्ञान इत्यादी विषयांमध्येही पारंगत आहेत. व्युत्पत्तीमध्येही त्यांना विशेष रुची आहे. त्यांच्या व्याख्यानावरील 60हून अधिक व्हिडिओ क्लिप्स आणि मुलाखतींच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाचा दस्तऐवज आत्ता सध्या यूट्यूबवरही उपलब्ध आहे, आधारित आहे. त्यांच्या शास्त्रज्ञ म्हणून व्यक्तिमत्वाला अध्यात्माचीही झालर आहे. त्यांचा अर्जुनवाडा, कोल्हापूर जिल्ह्यातील एक छोटंसं खेडेगाव अर्जुनवाडा इथे त्यांचा बालपण गेलेला आहे आणि भारतीय मातीचं जेव्हा सोनं होतं ते सोनं म्हणून प्रत्यक्ष आपल्याला आजच्या सत्कारमूर्ती इथं दिसत आहेत. त्यांचं मी हा परिचयाच्या रूपानं पुन्हा एकदा स्वागत करतो, उपस्थित सर्वांचंही स्वागत करतो आणि त्यांचा परिचय करून देण्याची मला संधी दिली त्याबद्दल संयोजन समितीचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आदरणीय सावंत सर यांना मी विनंती करतोय की पद्मश्री यादव साहेब यांना जे गौरवपत्र आपण तयार केलेलं आहे त्याचं प्रकट वाचन त्यांनी करावं. आदरणीय सावंत सर. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थित बंधू भगिनी, आज फाउंडेशनच्या वतीनं जे कार्यगौरवपत्र तयार करण्यात आले त्याचं या ठिकाणी मी वाचन करतो आहे. आदरणीय पद्मश्री डॉक्टर GD यादव सर, आपण आमच्या फाउंडेशनच्या वतीने आपल्या कार्याचा गौरव आम्ही या पत्राद्वारे करीत आहोत. अर्जुनवाडा, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर यासारख्या खेड्यातून उदयाला येऊन आपण जागतिक स्तरावर पोचला आहात. अर्जुनवाडा गावच्या विद्यामंदिरमध्ये प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविलेत आणि आज जागतिक स्तरावरच्या विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे धडे देऊन जगाच्या वैज्ञानिक विश्वामध्ये एक भारतीय शास्त्रज्ञ, शिक्षक म्हणून आपण आदराने गौरवले जात आहात. याचा आम्हा कोल्हापूरकरांना विशेष अभिमान आहे. घरातील वडिलोपार्जित वैद्यकीय ज्ञानाचा वसा आपल्यावर विज्ञानाचे संस्कार करून गेला आणि आपण देश आणि विदेशातील विज्ञानाच्या संशोधकांना पैलू पाडण्यात निष्णात म्हणून नावारूपाला आला आहात. संशोधक, वैज्ञानिक, तत्त्वज्ञ आणि लेखक अशा गुणाने आपण संपन्न असूनही नम्रता आणि शालीनता यामुळे आपले व्यक्तिमत्व अधिकच भारदस्त झाले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या जगतविख्यात संस्थेमध्ये कुलगुरू म्हणून पद भूषविताना आपले प्रशासकीय कौशल्य तर सिद्ध झालेच, पण संस्थेचा नावलौकिक अधिकच वृद्धिंगत झाला. आपल्या कार्यकर्तृत्वाच्या शिरपेचात 75 पेटंट्स दौलाने फडकत आहेत. मायभूमी अर्जुनवाडसह कोल्हापूरच्या मातीचा सुगंध आपल्या कार्यकर्तृत्वाने जगभर दरवळत आहे. हरित ऊर्जेचा आपला प्रकल्प एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून देशाच्याच नव्हे तर संपूर्ण मानवतेच्या शाश्वत विकासाची तो नांदी ठरेल आणि आपल्या देशाचे नाव जागतिक पटलावर चमकेल यात शंका नाही. आमच्या फाउंडेशनच्या वतीने आपल्या कार्याचा गौरव करताना आम्ही ज्योतीने तेजाची आरती करीत आहोत अशी आमची भावना आहे. आम्ही आपल्या कार्यास मानवंदना देतो आणि हे कार्यगौरवपत्र आपणास सन्मानपूर्वक अर्पण करीत आहोत. आपल्या भावी कार्याला व जीवनाला फाउंडेशनच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर.
आपण आपल्या एका लेखामध्ये आपल्या भावाचा उल्लेख केलेला आहे. आपले भाऊ महिपती म्हणून जे आहेत त्यांनी स्वतःचं शिक्षण थांबवून आपणाकरिता शिकण्याकरिता संधी दिली. तुम्ही त्या लेखामध्ये असं म्हणता की तुमचा भाऊ तुम्हाला म्हणाला की तू मंत्री का होत नाहीस, तेव्हा तुम्ही तुमच्या भावाला सांगितलं मला शास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि संशोधक होणं आवडतं आणि म्हणून मी त्यासाठीच प्रयत्न करीत आहे. अशा या प्रामाणिक व्यक्तिमत्वाचा आम्ही इथे हरित ऊर्जा तपस्वी पुरस्कार देऊन सत्कार करीत आहोत. पद्मश्री प्राध्यापक डॉक्टर GD यादव सर यांचा काही सदाशिव धोंडीबा जाधव फाउंडेशन यांच्या वतीने हा हरित गौरव पुरस्कार संपन्न होतो आहे. या पुरस्कार सोहळ्याला त्यांचे बालमित्र भीमराव कांबळे, त्याचबरोबर MB यादव सर, श्री डावरे सर, सीताराम पाटील सर, त्याचबरोबर किल्लेदार साहेब हेही उपस्थित झालेले आहेत. ज्यांची उंची मोजण्याकरिता आमचे मोजमापच कमी पडते अशा ह्या व्यक्तिमत्वाचा आम्ही गौरव करीत आहोत. पद्मश्री प्राध्यापक डॉक्टर GD जाधव सर यांना हरित ऊर्जा तपस्वी पुरस्कार संपन्न केला जात आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय BG शिर्के सर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातो आहे. या सोहळ्याला आवर्जून उपसलेले सीताराम कांबळे अर्जुनवाडा, MD यादव अर्जुनवाडा, श्री डावरे सर अर्जुनवाडा, श्री बाजीराव किल्लेदार अर्जुनवाडा याही त्यांच्या बालमित्रांचं स्वागत. काही सदाशिव धोंडीबा जाधव फाउंडेशन यांच्या वतीने हा हरित ऊर्जा तपस्वी पुरस्कार एक रोचक मेमेंटो आपल्यासमोर सादर केलेला आहे. सर, आपण आपल्या लेखामध्ये म्हटला होता आजची सत्कार मूर्ती त्यांनी आपल्या लेखामध्ये असं म्हटलेलं आहे की मी माझ्या आईच्या शब्दांचे प्रतिध्वनी माझ्या अंतरंगामध्ये नेहमी ऐकतो. त्याचबरोबर ते असं म्हणतात की ज्यानं मला शिक्षणाकरिता आपल्या शिक्षणाचं बळी दिला तो माझा भाऊ हा माझ्या कहाणीचा गुप्त नायक आहे. अशा आदरणीय पद्मश्री प्राध्यापक GD यादव सर यांना मी विनंती करतो की या निमित्तानं आम्हाला आपण उद्बोधित करावं. आदरणीय GD यादव सर यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करावं. आदरणीय GD यादव सर. नमस्कार. आजच्या या समारंभाचे प्रमुख पाहुणे आणि माझे मित्र शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक शिर्के सर, श्री केशवराव जाधव, डॉक्टर संजय पाटील, श्री शिंदे, हेमराज आणि या समारंभाला आलेले माझ्या गावचे गावकरी, माझे शाळेचे मित्र, वर्गमित्र, लहानपणी गोट्या खेळताना जे माझ्याबरोबर होते किंवा चोरून पेरू खाताना ते सर्व माझे मित्र इथे आहेत, माझे नातेवाईक आहेत. तसेच माझे काही विद्यार्थी पण इथे आहेत, माझे समकालीन ICTचे काही मंडळी इथे आहेत, NCLचे सायंटिस्ट आहेत, चव्हाण साहेब आहेत आणि इतर बंधू भगिनींनो. ज्यावेळा मला हा विशेष माझं शाळेत असताना, प्रायव्हेट हायस्कूलमध्ये असताना माझा रूममेट, खोलीतला मित्र अण्णासाहेब चव्हाण इथे आहे. आम्ही एकत्र जेवण करत असू
आम्ही जेवण करून शिकलेलो आहे. सो ही इज वन ऑफ देम. तर मला काय सांगायचं आहे की माझा हा जो सत्कार तुम्ही करत आहात, त्यासाठी ज्यावेळेला मला केशवरावांनी फोन केला आणि सांगितलं की त्यांच्या वडिलांच्या नावाने हा पुरस्कार ते देऊ इच्छितात आणि त्यांचं मूळ गाव कागल आहे, आणि विशेष म्हणजे की त्यांचे वडील शिक्षक होते, आदर्श शिक्षक होते आणि त्यांनी काही पिढ्या घडवल्यात, त्याचा मला खूप अभिमान वाटला. आणि मी म्हटलं ठीक आहे, मी जरूर तुमचा पुरस्कार स्वीकारेन. आणि त्यांनी सांगितलं की 10 नोव्हेंबरला त्यांना त्याची प्रसिद्धी करायची आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, परंतु त्यांनी एक तारीख दिली होती की त्या तारखेला, परंतु मी त्या दिवशी इथे नव्हतो. खरं सांगायचं मी 2 दिवसापूर्वीच मुंबईत आलो आणि परत पुढल्या आठवड्यात परत जानेवारीपर्यंत मी बाहेर आहे. त्यामुळे त्यांनी सांगितले की ही तारीख योग्य आहे का. रविवार आहे, 15 तारीख आहे. मी म्हटलं येईन, काय असा प्रॉब्लेम असणार नाही. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने हा समारंभ आयोजित केलेला आहे त्याचं मला कौतुक करावंसं वाटतं. मी कोणी महान व्यक्ती नाही आहे, मी तुमच्यापैकीच एक सर्वसामान्य आहे. आणि मला माझ्या मातीची जाण आहे. मला असं कधी वाटत नाही की हे लोक माझ्या मागे पडलेले आहेत, मला कधीही वाटत नाही. उलट मला तितक्याच तळमळीने मला माझे गावचे दिवस आठवतात. आणि आता मी एअरपोर्टमधनं येत असताना, विमानतळातनं जरा फ्लाईट थोडी उशीर आली, येत असताना मला वाटेत एक म्हैस दिसली आणि तिच्या गळ्यात लोंढा होता. लहान कित्येक वर्षांनी मी ती तशी म्हैस बघितली. एकदम गावाकडे आमच्या घरी म्हैशी असायच्या, पण त्याला आम्ही ते बांधायचं नाही. हां, म्हणजे त्याला मध्ये गुणवार असतील असं मला वाटते. म्हणजे ही जी कोल्हापूरची जी शैली आहे ती मला तिथं बघायला मिळाली. तर सर्वप्रथम मी आपले आभार मानतो. आणि तुम्ही ज्या कारणासाठी मला हा पुरस्कार दिलेला आहे, हरित ऊर्जा तपस्वी, त्याच्याबद्दल मी सांगू इच्छितो. मी तसा कथाकार आहे, लेखक आहे, कवी आहे. आणि ज्यावेळा मी माझ्या भावाबद्दल लिहिलं त्याच्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल मी कशी ती गोष्ट लिहिली. की मला एके दिवशी असा कोल्हापूरमधनं फोन आला की त्यांची तब्येत बरी नाही आणि मी आलं पाहिजे. मग त्याच सुदैवाने त्याचवेळी माझा मुलगा अमेरिकेतनं आला होता. आम्ही दोघे फ्लाईटने आलो, त्याला भेटलो आणि म्हटलं की ठीक होणार, आम्ही डिसेंबरमध्ये आम्ही सगळे येऊ परत भेटायला. आणि त्याचवेळी माझा एक मित्र जो अश्लेषा नावाचं मासिक काढतो, अशोक तावडे, तो पण ICTचा स्टुडंट होता. तो मला म्हणाला की मला लोक योगेश म्हणतात. म्हणतो योगेश तू मला आर्टिकल काहीतरी लिहून दिलं पाहिजेस. तर मी म्हटलं आता अशा अनेक घटना आहेत, लिहायचं म्हणजे मला बसून कुठेतरी. तो म्हणते तू दिलं पाहिजे. त्याने सांगितलं की मी पानं मोकळी ठेवणार, फक्त टायटल सांग. म्हणजे शीर्षक सांगितलं. मला तो अगोदर काय म्हणत होता की काहीतरी हरित ऊर्जावरती लिहि वगैरे असं तो बोलला होता. पण मी म्हटलं नाही लिहिणार, मी माझ्या भावावरती लिहिणार, तुला आवडेल का. तो म्हणाला ठीक आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी रात्री 8ला बसलो लिहायला, सकाळी 3 वाजेपर्यंत मी लिहून काढलं. आणि मी त्या दिवशी ह्याच्यात होतो, राजस्थानमध्ये होतो, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान, तिथे होतो मी. ते लिहून काढलं आणि पहिल्यांदा मी ते इंग्रजीत लिहिलं आणि नंतर मी त्याचं मराठी भाषांतर करून ते त्यांना दिलं आणि म्हटलं की अरे तुम्ही जरा व्यवस्थित करा, कारण ते वेळ नव्हता. पण एनिवे, तर ते जे झालं त्याच्यामध्ये मी सांगताना असं सांगितलं की मी या पदाला आलो याच्यामध्ये मी स्वतःच्या गुणवत्तेने आलो असेल ही गोष्ट वेळ आहे, परंतु त्याच्यात दुसऱ्यांचा हातभार आहे.
कुणी मला हातभार केला. मग भूतकाळात जायला लागलो मी. एक गोष्ट मला आठवली की म्हणजे आता मारुती यादव हा माझा क्लासमेट आहे, आमचा नातेवाईक पण आहे. तो त्याचं घर आमच्या घरासमोर आहे. त्याने मला एक दिवशी सांगितलं, म्हणजे मी ह्या गोष्टी विसरलेलो होतो. इतक्या हजारो गोष्टी केलेल्या आपण सगळ्या जगभर. म्हणत हे मला गावात लोक तात्या म्हणतात, म्हणजे आदराने. ओके, सगळ्यांचा मी तात्या. तर त्याच्यातले गंमत, मी तात्या म्हणायचे तर माझ्या वडिलांना पण तात्याच म्हणायचे. आता 2 ताते गावात, एकाच घरात 2 ताते. मग माझी मुलं तर म्हणजे माझे पुतणे ते मला शाळा तात्या म्हणाले. शाळेत जातो म्हणून तात्या, शाळा तात्या. मग त्याचा आहे पण मग माझे भाचे पण मला शाळे मामा म्हणायला लागले, कारण मी शाळेला जातो. आणि माझा भाऊ जो वारला त्याला ते बैल मामा म्हणाले, कारण तो बैल करतो. म्हणजे ते मला त्या लेख लिहिताना मला आठवलं की हे लोक असं मला म्हणायचे. तर मारुती मला एक दिवशी काय म्हणालं की तुम्हाला आठवतं काय तात्या की रघुनाथ माधव कुलकर्णी आपले गुरुजी होते, ते म्हणाले की 3रीत होतो आम्ही, तू कोणीतरी मोठा माणूस होणार आहे. मी म्हणलं 3रीच्या विद्यार्थ्याबद्दल जर गुरुजी असं सांगत होते ते गुरुजी पण ग्रेट असतील. म्हणलं मला आठवत नाही. तो म्हणतो नाही, ते असं म्हणायचे. मला आठवलं की रघुनाथ माधव कुलकर्णी खरोखर आमचे आदर्श शिक्षक होते. आमच्या गावात आलं सगळं घाण सगळी साफसफाई करायचे, हे करायचे. मग त्यांचं मला आठवलं. नंतर दुसरे असे गुरुजी आठवता मग मी शेळेवाडीच्या शाळेत आम्ही जायचो. शेळेवाडीच्या शाळेत आता आमच्या गावात तर त्यावेळेला शाळा नव्हतीच, खरं सांगतो. सुरू झाले 3 खोल्या होत्या. आमची शाळा कुठे तर देवळात व्हायची. देवळात आमच्या गावात चिकार देवळ आहेत. मारुतीचं देऊळ आहे, मरगुबाईचं देऊळ आहे, दत्ताचं देऊळ आहे, गणपतीचं देऊळ आहे, महादेवाचं देऊळ आहे, रखुमाबाई विठ्ठल, सगळे देवळं आमच्या घरात खूप देवळं आहेत गावात. त्या आम्ही देवळात बसून शिकायचो. आणि तुम्हाला मजा सांगतो, कारण तुम्ही काही लोक तुम्ही शाळेत शिकला असेल, तुम्ही कमी मानू नका. तुमच्या शाळेत जर हे असे खुर्च्या नसतील, बाक नसतील, तर आम्ही तर जमिनीवर बसायचो आणि दर शनिवारी सारवून काढायचो. आणि गावातलं कुणाची म्हैस जास्त शेण देते त्याच्या घरातनं जाऊन शेण आणत असो. तुम्हाला पटेल हे मी करत असे. आणि एवढं नाही, आम्ही एक करायचो आणि आम्हाला नंबर पाहिजे की चांगलं सारवलं म्हणजे नंबर. तर त्यावेळेची गोष्ट मला सांगतो की आमच्या गावात मग लोक यायचे, देवळात यायचे लोक, आरती करायला यायचे आणि ते घंटा वाजवायचे. त्यांनी कधीही चिंता केली नाही की अरे गुरुजी शिकवत आहेत, पोरं बसलेत, कधीही चिंता केली नाही. आम्हाला काय वाटायचं की अरे हे गुरुजी काहीतरी निदान प्रसाद तरी देतील. कधीही त्यांनी प्रसाद दिला नाही. फक्त ते गुरुजीबरोबर तंबाखू खायचे. मात्र गुरुजी आमचे तंबाखूवाले होते आणि बहुतेक खेड्यातले एक शिक्षक हे तंबाखू खाणारे शिक्षक होते त्याकडे. तर हे शिक्षक तंबाखू द्यायचे. मला तेही आठवलं. आणि आम्हाला खेळायचं चिकार ना, आम्ही व्हॉलीबॉल खेळायचो, हे करायचं. अरे आता व्हॉलीबॉलच नाही आमच्याकडे. मग वर्गणी काढायची, किती 1 आणा वर्गणी काढायचं. तर बॉलची किंमत 2 आणे. आणि ते जे हे असायचं नेट व्हॉलीबॉलचं, ते नेट आम्ही शिवून काढायचो. शिवून मी असं. आणि हे कुठलं ते दोरा कुठला, ते सल्फेटचं पोतं असतं ना, त्यातला जो दोरा आहे तो त्याचा आम्ही ते नेट बनवायचं आणि त्याच्यात खेळायचं. मग आमचे गुरुजी बर्गे गुरुजी होते, बापू कृष्णाजी बर्गे. ते म्हणायचे ही खचाळ पोरं नुसती खेळतातच. तर एक दिवशी आमचा पाठलाग केला त्यांनी. आम्ही ते नेट आणि बॉल घेऊन सगळ्या शेतातनं पळत होतो. हे मला आता का आठवतं की गुरुजी ते होते, ते लहानपणी ज्या गोष्टी आपण केल्या. आता मोठेपणी जर मी हे कुणाला सांगितलं तुम्हाला पटणार नाही, पण आम्ही केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे काय, कुणाच्या झाडावरती आंबा दिसला किंवा पेरू दिसला म्हणजे ते आमचंच आहे असं समजून आम्ही चोरायचो. त्यावेळी असं वाटायचं नाही की आम्ही चोरते, वाटायचं हे आमचा अधिकार आहे त्याच्यावरती. बरोबर आहे, गावाकडे असंच असतं. तशा शिक्षणातनं फक्त 3 शाळा नंतर हे पुढे झालं. आणि आम्ही मग कुठे मामाच्या गावात शाळेला गेलो, शेळेवाडी हायस्कूल. ते पण नवीनच, बापूजी साळुंकेने सुरू केलं, स्वामी विवेकानंद संस्था. तिथे पण बिल्डिंग नाही, तिथे पण त्या हरिपाटलाच्या घरी आमची शाळा.
मध्ये एक सोपा दुसरीकडे आणि 3 अशा शाळेत आम्ही शिकलो. आणि मग तिथे मला गंगाधरकर सरांचा मुलगा बाळासाहेब गंगाधरकर, ते नंतर मौनी विद्यापीठात प्रोफेसर होते, ते आम्हाला शिकवायला आले. ते मला इंग्रजी आणि संस्कृत शिकवायचे. आणि त्याच दिवशी आमच्या गावात कुस्तीचं मैदान होतं. परीक्षा, मी आमच्या गावात एकच सायकल होती, ती आमच्या घरी होती. माझ्या वडिलांनी ती विकत घेतली होती 1938 साली काय तर. त्या सायकलवर ते सगळं गाव शिकलं. कोण कोणाच्या पाहुण्याच्या घरी जायचं तर तात्या जरा सायकल देता का म्हणायचं, ते घेऊन जायचे. ह्या कार्ट्याने ते विकून टाकले. त्याचं मला खूप वाईट वाटलं. ती सायकल ते प्रतीक होतं आमच्या घरात. इतकं इसवी सणाच्या पूर्वीची सायकल होती आणि घरात आता कशाला मोडकी, पण खरोखर फिलिप्सची सायकल होती. ती फिलिप्सची सायकल होती. तर ते सायकलवरनं मी गेलो, पेपर लिहिला. कारण 3:30 वाजता कुस्तीचं मैदान गावात, 2 वाजता पेपर संपवला. 1 तासात संस्कृतचा पेपर आणि आलो इकडं. मला माझ्या प्रतिस्पर्ध्याचं नाव अजूनही आठवतं, महादेव काशी तळाशी. मला अजून आठवतं. तो आता मला माहीत नाही तो महादेव काशीत कुठे, पण त्यांनी माझ्यावर कुस्ती केलेली आहे. आणि मला त्या संस्कृतमध्ये त्या सरांनी मला 100च्या पैकी 100 मार्क दिले. आणि ते मला काय म्हणाले, तू या गावात शिकू नकोस. म्हणून मी कोल्हापूरला प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिकायला आलो. आणि तिथेही त्यांचे वडील दिगंबर गणेश गंगाधरकर, त्यांनी मला माझ्यावर पुत्रवत प्रेम केलं. कारण ते माझ्याकडे, आणि मी शाळेतले सगळे तक्ते वगैरे बनवायचे, सगळं बनवत असे. आणि मग त्यांनी मला बेस्ट टीचरचं अवॉर्ड दिलं. तर शिक्षकांमध्ये मारामारी. शिक्षक म्हणाले, खेड्यातला पोरगा आले आणि त्याला तुम्ही बेस्ट टीचर अवॉर्ड कसं काय देत आहे. परंतु गंगाधरकर सर म्हणाले की नाही, हाच आदर्श विद्यार्थी आहे. आणि मला पॅक्को इंजिनिअरिंगचं पारितोषिक दिलं. हे मला का आठवते आता, की शिक्षक हा विद्यार्थ्याचे भवितव्य जाणतो. आणि असे शिक्षक आजकाल नाही मिळत. शिक्षणाचं त्यावेळेला अजून मजा सांगतो की मला ते शेळेवाडीचा हायस्कूल मला दाखलाच देईना इकडे प्रायव्हेट हायस्कूलला यायसाठी. आता प्रकाश मेहता आहे तर बसलेले आहे, त्याच प्रायव्हेट हायस्कूलचा मी आता उपाध्यक्ष झालो. बरोबर आहे प्रकाश? त्यांनी मला उपाध्यक्ष केले. मला तिथं दाखला देत नव्हते. तर ते शेळेवाडीचे हेडमास्टर काय म्हणाले, निकम गुरुजी, अरे तू सोडला तर तुझ्या गावातली सगळी पोरं सोडतील, आमची शाळाच बंद होईल. तो दाखलाच देईना. मी तिमाही परीक्षा बिन दाखल्याची प्रायव्हेट हायस्कूलमध्ये दिलेले. मग मला कोणीतरी सांगितलं की शिक्षण अधिकारी आहेत, त्यांना जाऊन भेटा. मी ते देशपांडे म्हणून होते, S देशपांडे, त्यांना मी भेटायला गेलो. आपलं माझी गांधी टोपी, हाफ चड्डी, मी असा बाहेर बसलेला. त्यांनी जाताना भेटले, अरे काय रे, काय पाहिजे तुला? मी म्हणलं, साहेब माझा दाखला देत नाही शाळेवर. तर त्यांनी अगदी मला बोलवलं. आता त्यांनी मला एंटरटेन केलं. मला बोलवलं, का तुला दाखला देत नाही? म्हणलं, मी या प्रायव्हेट हायस्कूलमध्ये आलो आहे, परंतु माझा दाखलाच नाही इथे, मी बिन दाखल्याचं शाळेत शिकतो. आणि तिमाहीची परीक्षा. तर ते काय म्हणाले, मी काय त्यांना म्हटलं माहिती आहे ना, मी एक अर्ज लिहून दे. मी म्हणलं, मी हा भारताचा नागरिक आहे, कुठेही शिकायचा मला अधिकार आहे, असं लिहून दिलं. मी शाळेत असताना हा लिहिलेला आहे, हे पत्र लिहिलं. ते मला बोलून म्हणाले, तुला माहिती आहे का भारतात भाषा किती आहेत? त्याने मला असा प्रश्न विचारला. मी म्हटलं, नाही का, मी शिकेन, मी ती भाषा शिकेन, परंतु माझा अधिकार आहे. त्यांनी काय माहिती नाही, त्याने तार पाठवली त्या ह्याला हायस्कूलला, आणि माझा असा दाखला मला मिळाला. प्रायव्हेट हायस्कूलचा मी विद्यार्थी झालो. त्या S देशपांडे नावाच्या अधिकाऱ्यांनी माझ्यासाठी तार पाठवले. हे सगळं माझ्यासमोर काय येतं की कधी कधी जीवनात तुम्हाला कोण मदत करेल सांगता येत नाही. आणि त्याच्यापेक्षा अजून गमतीची गोष्ट सांगतो की मी SSCला असताना मला वाटायचं की मी SSC बोर्डाला पहिला नंबर काढणार. माझी तेवढी तयारी होती, मी सगळे लिहायचं, मला ओव्हर कॉन्फिडन्स बनत असं. आणि मी हायर मॅथमॅटिक्स घेतलेलं, बीजगणित आणि भूमिती. मजाची गोष्ट अशी की न्यू हायस्कूल आहे, तर तुमचं हे न्यू हायस्कूल म्हणतात, महाराष्ट्र हायस्कूल तिकडे. त्या महाराष्ट्र हायस्कूलच्या त्या न्यू हायस्कूलमध्ये ते परीक्षा होती आणि एक पेपर तिथे झाला. आणि दुपारी त्यांनी ते केंद्र बदलून महाराष्ट्र हायस्कूलमध्ये नेलं. अरे आम्हाला माहितीच नाही, आम्ही तिथे बसलो, पेपर कधी येतोय, पेपर कधी येतोय.
पेपरच येत नाही. नंतर एक पिऊन आला, दार बंद करायला, खिडक्या, अरे कशाला बसला, आम्ही तिघेजण होतो. म्हटलं पेपरसाठी वाट बघतोय, इथे परीक्षा नाही तिकडे आहे. आम्ही धावत पळत गेलो. 1 तास झालेला होता, 2 तासाचा पेपर. ते पर्यवेक्षक आत येऊच देईना मला. मी जोरजोराने रडायला लागलो. म्हटलं की माझी परीक्षा, मला पहिला यायचं आहे SSCमध्ये. त्याने अलाव केलं मला. कसं तरी शेवटी रडल्यामुळे आत दिलं. रडण्याचा कधी कधी उपयोग होतो. त्याने मला आत येऊ दिलं. आम्ही बसलं, कसं तरी पेपर झाला. तर तुम्हाला मी सांगतो, तरी मला 70 मार्क पडले त्या माथ्यात. मला 100 पडले असते, मी SSC बोर्डाला पहिला आलो असतो. परंतु ते झालं नाही. मला ते दुःख झालं. मी गंगातीर्थ सरांच्या घरी गेलो. म्हटलं की सर मी ड्रॉप करणार, मी परीक्षेला बसणारच नाही. ते म्हणाले का? म्हटलं मला पहिला नंबर काढायचा होता आणि माझा गेला नंबर आता. ते म्हणाले आयुष्यात SSC हे महत्त्वाचं नाही, याच्या पुढे कितीतरी असे आव्हानं असतील की त्याच्यात तो SSCचं काय घेऊन बोलला. त्याने मला म्हटलं, आता अजून मला ते आठवतात शब्द. मी त्यांच्या घरी गेलो. म्हटलं ठीक आहे. तर दुसरी गोष्ट अशी आहे की अपयशाने आपण कधीही गर्भगळीत होता कामा नये, किंवा असे येतात आणि अचानक गोष्टी घडतात. त्याच्यापेक्षा अजून मजेची गोष्ट सांगतो की मी ICTला कसा गेलो. त्यानंतर मी IITसाठी सिलेक्ट करताना IITसाठी गंगाधरकर सरांनीच माझा फॉर्म भरला. म्हणाले माझा मुलगा पद्माकर तिथे, तू बस चांगली IIT. मला IIT माहिती पण नाही. खन्ना सिरीजचं 15 रुपयाचं पुस्तक घेऊन मी शिकलो आणि मग कोल्हापूरमधनं त्यावर्षी मी एकटाच सिलेक्ट झालो होतो. आणि मजेची गोष्ट सांगतो की त्यावेळी मी ह्याला गेलो. नंतर दुसऱ्या वर्षी 4 लोक सिलेक्ट झाले होते, 700 काहीतरी बसले होते. तर मजेची गोष्ट सांगतो की मी IIT बॉम्बेला जायसाठी आलो होतो आणि त्या बाळासाहेब गंगाधरकरांचं लग्न होतं. आता गंगाधरकर सर मला वडिलांसारखे, त्यांनी लग्नाला बोलवलं. मी गेलो लग्नाला त्यांच्या, आणि ते प्रायव्हेट हायस्कूलमध्येच लग्न होतं. तिथे VJTIचा एक मुलगा भेटला, टिपणीस नावाचा, आम्हाला सिनियर होता 1 वर्ष. तो VJTIमध्ये होता. तो म्हणाला तू कुठे चालला आहेस? तर मी म्हटलं IITला चाललो आहे. कशाला चाललं आहे? म्हटलं केमिकल इंजिनिअरिंग आहे. तो म्हणला अरे UDCTमध्ये चांगला प्रोग्राम आहे. त्यांनी मला सांगितलं. मी ऐकलं UCDT, UDCT पण नाही, UCDT. आणि त्यावेळी आमच्या गावचे एक ईश्वर पाटील म्हणून होते, त्यांच्याबरोबर मी उभा राहून रात्रीचं, कारण बसचं तिकीट मिळालं नव्हतं, मला वाटतं 14 रुपये काहीतरी तिकीट होतं त्यावेळेला. आम्ही गेलो ते VJTI शोधच. मग IITला गेलो पहिल्यांदा, मेडिकल झाली, आलो आणि मग ते तिथे उतरलो. त्या UDCTच्या समोर तिथं गेलो. तिथं बोर्डच नाही, तिथं नुसती पिवळ्या रंगाची बिल्डिंग. तिथे एका व्यक्तीला भेटलो, त्याचं नाव होतं VK जोशी. ते PhD करत होते. मी म्हटलं UCDT करायचं. मला UDCT असं त्यांनी मला सांगितलं. मला माहिती पण नाही. तुम्हाला आश्चर्य, तो शेवटचा दिवस होता फॉर्म भरायचा. मी गेलो आज, 1 रुपयाचा फॉर्म भरला आणि त्यावेळेला ॲडमिशन क्लोज व्हायला आलं होतं. 1 तास उरला होता. त्या माणसाने सांगितलं, ज्यांनी घेतलं, की बरं झाला तुझा फॉर्म भरून दे. सगळा फॉर्म PhDपर्यंत एकच फॉर्म हिरव्या रंगाचा मी भरला. 1 रुपयाचे सर्टिफिकेट घेऊन गेलो होतो, दिली. म्हणाला आम्ही ॲडमिशन आता क्लोज करतोय, तू आलायस तर दे, आता 5ला बंद होणार. 4 वाजल्यामध्ये नंबर 9 आहे, तुला ॲडमिशन मिळेल. आम्ही 18 लोकांना ॲडमिशन ऑल इंडिया बेसिसवरती त्याच्यात आहे. मला काय माहीत नाही, मी सरळ भरला आणि निघून गेलो गावी. मला तार आली की तू ॲडमिशन दिलं आणि हॉस्टेलमध्ये पण जागा आहे. तो कोर्स 4 वर्षाचा होता आणि IITचा 5 वर्षाचा होता, म्हणून मी UDCTला गेलो. जर मी आदल्या दिवशी मला तो टिपणीस भेटला नसता तर मी UDCTचा स्टुडंट झालो नसतो. मी काय सांगतो तुम्हाला, मी जरी शास्त्रज्ञ असलो तरी माझा दैवावरती विश्वास आहे. याचं कारण असं आहे की आयुष्यात आपल्या अशा घटना घडतात काही कधी की दैवी विधिलिखित म्हणतात ना, ते खरोखरच विधिलिखित असतं. खरोखरच मी जर गेलो नसतो आणि त्याच संस्थेचा मी प्रमुख झालो, हे झालं, ह्या सगळ्या गोष्टी निराळ्या आहेत. परंतु जर ते झालं नसतं तर हे झालं नसतं. एक गमतीची गोष्ट आहे. आता त्याच संस्थेत मग आलो, मोठे झालो, हे झालं, सगळं जग पाळांकरण केलं, संशोधनात पण हे झालं. मला खरं सांगू, मला उद्योगपती व्हायचं होतं, मला इंडस्ट्री करायची होती माझी.
तर मी केमिकल इंजिनिअरिंगची डिग्री झालं. म्हटलं अरे मला काहीच येत नाही, मला मास्टर्स करू दे. मग मला वाटलं PhD करावी. मग म्हटलं अरे ह्याच्यासारखा आनंदच नाही रिसर्चसारखा, म्हणून मी रिसर्च करत बसलो, संशोधन. म्हटलं आता नंतर बघू आपण इंडस्ट्री कधी काढायची ते. आणि मजेची गोष्ट झाली, आता हरित तुम्ही म्हणताय ना, हा जगाचा एक मोठा प्रश्न आहे. त्या विषयावरती तुम्ही मला पारितोषिक देताय तुमच्या वडिलांच्या नावाने, तर मी तुम्हाला सांगतो काय आहे. या वर्षीचा तुम्ही उन्हाळा बघितला असता तर काय कायली झाली होती सगळ्यांची, कुठे काय होते, कुठे जगभर. मी दिल्लीमध्ये मे महिन्यात होतो, एका कमिटीचा मी अध्यक्ष होतो, त्या कमिटीच्या मीटिंगसाठी गेलो होतो. असा बाहेर आलो एअर कंडिशन रूममधनं, तर मला वाटलं कुणीतरी आगीत टाकते. आणि त्या दिवशी दिल्लीत टेम्परेचर 52 डिग्री होतं असं म्हणायचे लोक. मी तिथून एअरपोर्टला गेलो, मला वाटलं अरे आज हे खरोखरच इतकं वाईट वाटलं ना, पण टेम्परेचर 52 डिग्री झालं होतं. मग त्याच्यानंतर मी जरा थोडं रिसर्च केलं की कुठं कुठं टेम्परेचर वाढलं असेल असं. तर सर्व जगामध्ये, तर कॅलिफोर्नियामध्ये एका त्या गावाचं नाव डेथ व्हॅली आहे, डेथ व्हॅली म्हणजे मरणाची हे, तिथे 56 डिग्री टेम्परेचर होतं. हे याचं कारण काय असेल तर सुदैवाने मी त्या एक एरियात काम करत असल्यामुळे कार्बन डायऑक्साईड, त्याला कर्बद्वीप प्राणील असं म्हणायचे मराठीमध्ये. कार्बन डायऑक्साईड जो वायू आहे 1750च्या वेळी त्याचं प्रमाण हवेमध्ये 280 ppm पार्ट्स पर मिलियन त्याला म्हणतात ते होतं. हळूहळू आपण सगळे जसे इंधन वगैरे, पेट्रोल आलं, डिझेल आलं, कोळसा आला, सगळं यातनं जो जाळल्यामुळं जो कार्बन डायऑक्साईड होतो त्याचं प्रमाण वाढत गेलं. ते वाढत गेल्यावर हवेचं तापमान वाढत गेलं. तर त्यातली गंमत सांगतो की पेट्रोल डिझेल वगैरे किती 140 वर्षापूर्वी, मी 1869ला पहिली पेट्रोलची वेल काढली भारतामध्ये, म्हणजे 1889च्या वेळी काढली. आणि आता सगळ्या जगभर तर रोज पेट्रोल म्हणजे जे काढतात क्रूड ऑइल त्याला म्हणतात, ते तेल, खनिज तेल, ते खनिज तेल आहे ना, ते आज 103 मिलियन बॅरल्स पर डे, दर दिवशी इतकं काढलं जातं. आणि ते आपण वापरतो, इंधन म्हणून वापरतो, पेट्रोल डिझेल काय, मला कार आहे इकडे तिकडे. आपली जी आर्थिक परिस्थिती आहे त्या पेट्रोल डिझेलवरती अवलंबून आहे. त्याला कोळसा, कार्बन म्हणतात. आणि त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड, त्याच्यामुळे तापमान वाढत जातं. तर मी तुम्हाला सांगतो की यावर्षी इतकं तापमान वाढलं, याचं कारण कार्बन डायऑक्साईड आपण चिकारे केलं. जर कोविड व्हायच्या अगोदर जानेवारी 20मध्ये 410 ppm होतं, म्हणजे इतकं आपण कार्बन डायऑक्साईड घातलेलं आहे. वर्षभर आपण घरी बसलो होतो. मी तर 2 वर्ष कुठं गेलेलोच नव्हतं, मी नुसतं ऑनलाईन करत असे. 2 वाढलं, 412 झालं जानेवारी 21मध्ये. जुलै 22मध्ये 418 झालं. कालचं कॉन्सन्ट्रेशन हे 425 आहे, 425 ppm आहे. आणि जर असंच कार्बन डायऑक्साईड वाढत गेला तर जगाचं तापमान जे आपण 1.5 करायला पाहिजे या शतकामध्ये, ते अजून 2 शतकांनी 8 डिग्री होईल. 8 डिग्री. कोणीही जिवंत राहू शकणार नाही. 3 डिग्री जरी तापमान आपलं वाढलं तर सगळे जीव जंतू सगळे मरून जातील. सगळ्यात वाईट गोष्ट काय होणार लक्षात घ्या की इकडे तर पाऊस पडतोय, चिकार हे होते, मुंबई फ्लड होते, मद्रास होते, तिकडे होतं, मॉरोकोला होते, सगळ्या जगभर पाऊस पडतो, त्याच वेळा तितकंच कायली होते. हे कार्बन डायऑक्साईडमुळे झालेलं आहे. याचं कारण काय, आपण मानव म्हणून त्याचं नियंत्रण केलेलं नाही. तर मी या संशोधन माझं आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. काय आम्ही काय करतो की मी बरेच लेक्चर्स दिलेले आहेत यूट्यूबमध्ये, तुम्ही म्हणला तसं असेल. माझ्या मते याला पर्याय जो आहे की ज्याला सौरशक्ती म्हणतो तुम्ही, वायुशक्ती म्हणतो, पण त्याच्यामध्ये
हायड्रोजन हा त्याच्यातला प्रमुख. मी ब्रह्मा विष्णू महेश जसं आपण तसं म्हणतो तसं मी सौरशक्ती, वायुशक्ती आणि हायड्रोजन हे 3 शक्ती म्हणतो. त्यातला हायड्रोजन हा शिव आहे. हायड्रोजन हा शिव आहे आणि तो हायड्रोजन त्याला एनर्जी कॅरियर म्हणतात. हायड्रोजननं काय करू, हायड्रोजनमध्ये कार्बन डायऑक्साईड येत नाही हायड्रोजन वापरला तर, पाणीच होतं ते जळल्यानंतर. आणि हायड्रोजन हा कार्बन डायऑक्साईड बरोबर त्याची प्रक्रिया होऊन आपण निनाळे केमिकल्स वगैरे बनवू शकतो. तर मी कार्बन डायऑक्साईड, तुम्ही रिफायनरी शब्द वापरला माझ्या याच्यामध्ये, तर मी कार्बन डायऑक्साईड रिफायनरी म्हणून काम करतो की त्याच्यात हायड्रोजन आपण बनवला पाहिजे. मग आम्ही हायड्रोजनची टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, हे केली, त्या गोष्टी केल्या आणि तो हायड्रोजन कार्बन डायऑक्साईडपासून हे करू शकतो, अनेक केमिकल बनवू शकतो. त्याला काय म्हणतात की कार्बन शून्य असं हे म्हणतात. ओके, परंतु कार्बन शून्य हे नाही, मी म्हणतो कार्बन ऋण झालं पाहिजे, निगेटिव्ह झालं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करूया. उदाहरणार्थ समजा आता क्रूड ऑइल हे खनिज तेल हे संपेल, 2050मध्ये खनिज तेल असणार नाही. मग आपण आपले हे प्रत्येक गोष्ट जी आपली हे कार्बनपासून बनेल, आपल्या जीवनासाठी कार्बन लागतो. परत कार्बन हवेत नको, कार्बन शेतातल्या जमिनीत पाहिजे आपल्याला आत, त्याला बायोचार म्हणतात. तर त्या कार्बनसाठी जो पालापाचोळा आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यापासून आपण केमिकल्स महत्त्वाची बनवू शकतो. तर मी सरकारला काय सांगतोय की तुम्ही लोकांना फुकट काय देऊ नका. फुकट दिलं त्याला काही शून्य व्हॅल्यू नाही. बहिणीनं कळत असेल ते, फुकटाला काही किंमत नाही. याचं कारण सांगतो, ज्यावेळा मला काही गोष्टी फुकट मिळतात त्यावेळा मी त्याची काही किंमतच करत नाही. तुम्ही प्लास्टिक पोल्युशन होते म्हणता तुम्ही, बरोबर, प्लास्टिकनं बंदी घाला म्हणतात. तुम्ही सांगा, तुम्ही आता घरी तुमच्या प्लास्टिक पिशवी येते, बरोबर आहे, पॉलिथिनची, त्यातलं तुम्ही दूध काढता, नंतर ती पिशवी फेकता. कारण काय, त्या पिशवीला किंमत नाही. आणि त्यातलं दूध जे असं तुम्ही एक थेंब पण सोडत नाही, 2-3दा पाणी घालून चांगलं गवळ, कारण तुम्हाला वाटतं की अरे माझं दूध महत्त्वाचं आहे. कारण त्या दुधाला तुम्ही किंमत दिली, त्या पिशवीला नाही किंमत दिली. समजा मी सांगितले या पिशवीची किंमत 20 रुपये आहे आणि तुम्ही हे पिशवी परत द्या, तुमचे 20 रुपये मी परत देईन, तुम्ही ती पिशवी फेकाल का हो? नाही फेकणार. ह्या बाटली जर मी सांगितलं की जे 20 रुपये मी ठेवले, ते 200 मिलीलिटर असू दे तर 500, तुम्ही परत करणार, दुसऱ्याची पण बाटली घेऊन जाणार, काम पैसे मिळतात. तुम्ही रद्दी कधी फेकता का बाहेर? नाही, कारण तुम्हाला रद्दीचे पैसे मिळतात. तर समाजातली ही जी प्रवृत्ती आहे, फुकटी प्रवृत्ती, त्यामुळे हे पोल्युशन, हे प्रदूषण हे होत्याचं कारण ते आहे. तुम्ही कुठल्या पण लग्नात जा, नाही तर कुठल्या पण पार्टी, कुणाला तरी बर्थडे, वाढदिवसाची पार्टी असे, बरोबर आहे, इतकं चांगलं जेवण ठेवलेलं असतं, लोक मोठी थाळी घेतात, छोटी पण घेत नाहीत, जणू काय 8 दिवस जेवलेच नाहीत असं सगळे घेतात आणि आवडलं नाही म्हणून फेकून देतात. 50% अन्न हे वाया जातं लग्नामध्ये. आणि का जातं? कारण तुम्हाला ते फुकट मिळतं. समजा तिथे एक अशी थाळी ठेवली किंवा कटोरा आणि सांगितलं की महिला असेल किंवा पुरुष असेल की मॅडम किंवा साहेब ह्याच्यात 100 रुपये टाका आणि मगची डिश घ्या. तुमची बायको तुम्हाला हातच लावू देणार नाही, कारण तिला माहिती आहे तुम्ही घरी खात नाही, फुकट मिळते म्हणून घेता. आणि लग्न झाल्यावरती ते पैसे मिळते त्या नवरा नवरीला देऊन टाका, तेवढे गिफ्ट पण झाले, पाकिट घेऊन यायची गरज नाही. ही प्रवृत्ती जी आहे ना, याच्यामुळं आपण हे पोल्युशन करतो. आणि म्युन्सिपलची जे सॉलिड वेस्ट त्याला म्हणतात, म्युन्सिपाल्टीचा कचरा, भारतामध्ये त्याच्यात 73% कचरा हे अन्न असतं. परदेशात 50% कचरा हे अन्न असतं, मग प्लास्टिक असतं, मग अजून काय पालापाचोळा, शेत हे असेल, काय वाटेल ते असेल, मेटल असेल, धातू असतील. आणि ते जे आहे ना आता, मग आपण त्याच्यापासूनही केमिकल्स बनवू शकतो, हायड्रोजन बनवू शकतो, ओके, त्याच्यापासूनही बनवू शकतो. प्लास्टिक फुकट मिळते म्हणून आपण बघा, तुम्ही फक्त ती प्लास्टिकची बाटली आहे ना, तेच ते कचरावाले ते घेतात, दुसरे घेत नाहीत, कारण तिला काहीतरी किंमत आहे. ते भारतामध्ये याला डिपॉलिमरायझेशन, आम्ही काही टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेल्या आहेत की ह्याचं करून आपण हे परत त्याचं तेल बनवू शकतो आपण. तर मला असं म्हणायचं आहे की
याच्यामुळे काय होईल की जगाचं तापमान कमी होईल, आपलं जीवन सुशोभित होईल आणि सगळ्या गोष्टी जे आपल्याला त्या दृष्टीनं, त्याला ग्रीन एनर्जी ज्याला म्हणतो आपण, तुम्ही हरित ऊर्जा म्हणालात, त्याच्यामध्ये आम्ही संशोधन करतो, आम्ही त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो. माझी तर अशी इच्छा आहे की भारताचे जे हे आहे ना, आता मला सरकारने काही कमिटीचा अध्यक्ष बनवलं आहे, ते काम बघून केले, असं काही नाही की मी कुणाला ओळखतो, परंतु ते शास्त्रज्ञ म्हणून ज्या गोष्टी असतात ते लोक सर्च करतात. त्यांना मला कालच एक फोन आला एका मोठ्या संस्थेकडनं की सर आम्ही तुमचं नाव हे केलेलं आहे, तुम्ही तुमचं नाव काय, तुमचं गाव काय, तुम्ही कुठे जन्माला वगैरे सगळं विचारलं. मी म्हटलं अरे माणूस मला आता कशाला विचारते, उद्या तर इथे जाणारे सत्कार मला वाटलं, पण त्या माणसाने मला सगळं विचारलं. दिल्लीमधनं मला फोन आला होता. याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला तुम्ही समाजोपयोगी काम करता त्यावेळेला त्याची दखल घेतली जाते, सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. तर मी काय म्हणायचं, मी आता इंडस्ट्रियलाइज उद्योगपती नाही झालं, पण माझे अनेक विद्यार्थी मी उद्योगपती बनवले, आणि कितीतरी अशी खेड्यापाड्यातली मुलं यायची. मी मुलांना काय सांगायचं आहे की मी सुद्धा खेड्यात जन्मलो आहे, मला तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. तुम्ही असं समजू नका की मला माहीत नाही, मला तुमच्यापेक्षा जास्त, आणि मी आनंदाने सांगतो की मी खेड्यात जन्मलो आहे. नाहीतर कुलगुरू कशाला सांगेल हो मी खेड्यात जन्मलोय म्हणून. नाही ते पोरं म्हणतील अरे गुरुजी आपले कुलगुरू खेड्यात जन्मलेत म्हणजे जरा कमी आहेत वगैरे. पोरांना अशी काहीतरी कल्पना येईल ना. मी उलट सांगतोय मी कमी नाही आहे, मला माहिती होतं लहानपणापासून मी सगळ्यांपेक्षा निराळा आहे. मी धर्मग्रंथांचं वाचन केलेलं आहे, सगळे वाचून लोकांना अर्थ सांगत असेल. तर ह्या सत्काराच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टी मला आठवल्या. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट काय माहिती आहे की माझे सवंगडी इथे आहेत जे माझ्यावर गोट्या खेळले, लगोरी खेळले. आम्ही तर माहिती आहे ना, शाळेला जाताना दांडा पण असायचे, काठी पण, वाटेत साप दिसायचे. लगोरी घेऊन आले, पेरूला बरोबर पाडणे, कितीतरी गोष्टी आम्ही केल्यात. विहिरीत डुबकी मारून विहिरींच्या बायकांच्या घागरी बाहेर काढणे, मारुतीला सगळं माहिती आहे. मी निष्णात होतो, मी खूप चांगला पोहायचो. म्हणजे ते आता का आठवतं की मी कधीही धीर सोडला नाही किंवा मी कधीही कुठल्याही व्यसनाच्या अधीन झालो नाही. मी माझ्या आईला वचन दिलं होतं की मी कधीही दारू पिणार नाही किंवा सिगरेट होणार नाही, मी असाच राहीन जन्म. मी इतक्या हजारो लोकांना भेटलेलो आहे, पंतप्रधानापासून राष्ट्रपतीपर्यंत, मी कधीही कुठं हे केलेलं नाही. सचोटी सच्चाई. मी काय सांगायचं माहिती आहे ना, मी 10.5 वर्ष कुलगुरू होतो. तुम्हाला लक्षात घ्या कुलगुरूला किती त्रास देतात लोक, बरोबर आहे ना. रोज कोणी ना कोणीतरी काहीतरी लफड घेऊन येत असतो, प्रत्येकाला कशात तरी इंटरेस्ट असतो. मी कधी डगमगलो नाही. मी काय सांगायचं, जोपर्यंत मी कुणाकडनं पैसे घेत नाही, कुणाला देत नाही, मी सच्चारीनं वागतो, मी प्रोफेशनल, लिगल, मॉरल, एथिकल आहे, मला कुणालाही घाबरायची गरज नाही. हां लोक करतील, नावेच करतील, पण शेवटी सत्यच असतं ना. शास्त्र हे सत्यावरती आधारित आहे. समजा एखादा मोठा साहेब आहे आणि तो म्हणला की अरे सूर्य पश्चिमेला उघडतोय, तर त्याचे चमचे लोक म्हणतात सर साहेब आम्ही रोज बघतोय, कारण त्याला खुश करायचं असतं त्याला. म्हणून तो असं सांगत नाही की साहेब तुम्ही चुकीचं बोलताय म्हणून. तुम्ही असं सांगायची गरज नाही की साहेब तुम्ही मूर्ख आहात म्हणून, पण ॲटलिस्ट सांगू शकताय की साहेब तुम्ही चुकीचं बोलताय. पण ते आपण करत नाही, कारण हे शिकवलं जात नाही. तर सध्या जे मग शेवटी आता शेवटची एक फिलॉसॉफी म्हणून तुम्हाला सांगतो की आपले पंतप्रधान नेहमी सांगतात का, मी त्यांना भेटलेलं आहे 6-7 वेळा, आणि नेहमी सांगतात की भारतासाठी आपण हे केलं पाहिजे. प्रेरणा मिळते तुम्ही ज्यावेळेला सांगतात त्यावेळेला. तर ते त्या G20च्या वेळी ते म्हणायचे वसुदैव कुटुंबकम, वसुदैव कुटुंबकम. वसुदैव कुटुंबकाचा अर्थ ॲक्च्युली तो खरा श्लोक जो आहे त्याचं आहे की अयम निजा परो वेती गणाना लघुशेतसानाम उदारचरितानाम तू वसुदैव कुटुंबकम. म्हणजे आपण कसं स्वार्थी असतो, ज्यावेळेला म्हणतो हे माझं आहे, हे माझं आहे, ते तुझं आहे,
कोणी वरती घेऊन गेलेलं नाही, पण ते असं सांगतात लोक, हे माझं आहे तुझं आहे. परंतु आपले जे तत्त्वज्ञान, जे आपली संस्कृती काय सांगते की हे जग आपलं आहे आणि या जगाची आपण काळजी केली पाहिजे. त्याच्यात सस्टेनेबिलिटी, ज्याला शाश्वतपणा म्हणतात ना, ते त्याच्यात आहे. तर आपण जे करतो हे त्याचा समाजाला फायदा झाला पाहिजे. आपल्यापुरता फायदा नाही, समाजाला फायदा झाला पाहिजे. तर मी या निमित्तानं 4 शब्द बोलले. तुम्हाला शिर्के साहेबांचं बोलणं ऐकायचं आहे. ते माझ्याकडे असे बघतायत, माझे ते मित्र आहेत म्हणून, आणि त्यांच्या एका समितीवरती मी आहे, कोल्हापूरला येतो त्याच्या निमित्तानं. त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे शिवाजी विद्यापीठासाठी. मला आनंद आहे. प्रोफेसर शिर्के, यू आर डन वंडरफुली वेल. तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे शिवाजी विद्यापीठासाठी आणि तुम्ही माझे मित्र आहात, त्याचा मला आनंद आहे. तर या निमित्ताने, आणि संजय आणि हेमराज त्यांना काय बोलण्यात अर्थ नाही, तेवढी छोटी पिल्लू होती ज्यावेळेला आम्ही गाव सोडलं त्यावेळेला. तर मंडळी, तुम्ही आलात, माझ्या सत्कारासाठी आलात, याबद्दल मी तुमचा कसा उतराई होय मला कळत नाही. सर्व लोक आले. तुमच्यातले काही लोक मला अगोदरच ओळखत होते, काही ओळखत नव्हते. परंतु मी तुमच्यापैकीच आहे. मी तुमच्यासारखाच सर्वसामान्य जगातून वरती आलेला आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. त्याचा मला खूप खूप अभिमान आहे. आणि एक असं ऋग्वेदात म्हटलं जातं, मी ते तुम्हाला सांगतो की आनो भद्रा कृतुवो यंतु विश्वता. जगातनं सर्व दिशेतनं चांगलं ज्ञान देवा तू आम्हाला दे आणि त्याच्या ज्ञानाच्या आधारे आपण सगळे आनंदित राहू. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण अगदी मनमुक्त असा आमच्या श्रोत्यांशी संवाद साधला. आपण आपल्या गावकऱ्यांची आठवण काढली. पण सर, अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगण्यासारखी अशी आहे की उजव्या बाजूला जे आमचे महापालिकेच्या शाळेचे गुणवंत विद्यार्थी आहेत, ते तुमचं भाषण खूप मनपूर्वक ऐकत होते आणि त्यांच्यासाठी तुम्ही प्रेरणा आहात. आणि म्हणून आजचा दिवस खरोखरच सफळ झाला, कारण महापालिकेच्या शाळेतले गुणवंत विद्यार्थी तुमचं भाषण असं ऐकत होते की त्याने आपली डोळ्याची पापणीसुद्धा लावली नाही. त्यांना आपली निश्चितच प्रेरणा मिळेल. आपल्या भाषणातून विज्ञान, समाज आणि अध्यात्म ही आपली ताकद आहे असं आपण म्हटलात. तुमच्या भावाने तुम्हाला निरपेक्ष पाठिंबा दिला. आपण वाचनाचे शौकीन आहात. अर्जुनवाडा तालुका राधानगरी हे माझं खेडेगाव, माझं शक्तिस्थान आहे. माझे यश भारतातील गावांनी जपलेल्या जिवंततेचे आणि सर्जनशीलतेचे प्रतीक आहे असं आपलं मत आहे. आपण एक जो मुद्दा मांडलेला आहे तो मलाही कळलेला नाही, पण आता तो समजलाय असं समजूया. कोणत्याही साध्या मुळावरती सुद्धा आपण समृद्ध जीवन जगू शकतो असं आपण म्हटलेलं आहात. आणि तुम्ही एक घोषणा आम्हाला दिलेली आहे. तुमच्याकडे कर्मे करण्याचा अधिकार आहे, पण त्या कर्माचे फळ मिळवण्याचा आहे असं आपण मानू नये. आणि आपण कर्मे करीत राहा असं आपण म्हटलेलं आहात. आणि ब्रह्मा विष्णू महेश हे विज्ञानाचे आपण आम्हाला समजावून सांगितलेले आहात. आपलं व्यक्तिमत्व खरं म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की अलीकडे आपल्याला विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातला विरोधाभास दाखवला जातो, पण विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय कसा असतो तो आपल्या व्यक्तिमत्वातून आम्हाला पाहायला मिळालेला आहात. खरोखरच आमचेही कान तुमच्या बोलण्यानं तृप्त झालेले आहेत. यानंतर एक छोट्या वेगळ्या उपक्रमाकडे आपण वळूया. कोल्हापूर महापालिकेच्या उपायुक्त सौ साधना पाटील यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं व्यासपीठावरती स्वागत. काही सदाशिव धोंडीबा जाधव फाउंडेशनचे कार्याध्यक्ष श्री केशव जाधव सर यांनी पुष्पगुच्छ देऊन करावं असं मी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावरती येत आहेत कोल्हापूर महापालिकेच्या उपायुक्त सौ साधना पाटील मॅडम यांचं स्वागत. काही सदाशिव धोंडीबा जाधव फाउंडेशनचे कार्याध्यक्ष व कोल्हापूरचे माजी उपायुक्त केशव जाधव साहेब हे करीत आहेत.
यानंतर व्यासपीठावरती मी आदरणीय भोंग सर यांना विनंती करतो की त्यांनी छोटंसं आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आदरणीय भोंग सर. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, कार्यक्रमाला थोडासा वेळ झालेला आहे, मुलं पण आलेले आहेत, त्यामुळे मी अगदी 2 मिनिटामध्ये जाधव साहेब जे आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून आले होते आणि त्यांनी फक्त मला वाटते जवळजवळ 7च महिने त्यांना इथं काम करण्याची संधी मिळालेली होती. पण या 7 महिन्यामध्ये त्यांनी आमच्यासाठी खूप काम केलेलं आहे. त्यातले 1-2 थोडक्यामध्ये इथं त्यांचे ट्रस्टचे वगैरे आहेत, त्यामुळे मी सांगायचा प्रयत्न करतो. तर ज्या दिवशी साहेब इथं जॉईन झालेले होते त्याच दिवशी आषाढी एकादशी होती आणि सुट्टीचा दिवस होता. पण त्या दिवशी एका महाराष्ट्रातल्या सगळ्या न्यूज चॅनलवरती आमच्या शाळेची बातमी चालत होती की या शाळेला इमारत नाही म्हणून. आणि आषाढी एकादश सुट्टी असताना सुद्धा साहेब आमच्या शाळेमध्ये आले. त्यांनी शाळेची मुलांची परिस्थिती बघितली आणि महापालिकेच्या आमच्या शाळेसाठी 60 लाख रुपयाचा त्यांनी निधी मंजूर करून आणला. ते काम त्यांनी पूर्णत्वाला न्यायचं काम केलं. आत्ता साहेबांनी म्हटल्याप्रमाणे मुलांना बेंचेस नाही म्हटलेले होते, आता जवळजवळचे 4-4.5 हजार बेंचेसची सुद्धा त्यांनी तरतूद करून घेतलेली होती. आमच्या महापालिकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा NPSचा एक प्रश्न होता, पेन्शन कुठलीही होत नव्हती. त्यावेळेस ते दिल्लीला, हैदराबादला वगैरे फोन लावावं लागायचे, पण साहेबांनी कधीही कंटाळा केला नाही. आणि आज महाराष्ट्रातली पहिली महापालिका आमची झालेली आहे की ज्यांना सगळ्या म्हणजे कर्मचाऱ्यांना NPS म्हणजे पेन्शन आम्हाला मंजूर झालेली आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या विद्यार्थ्यांना अशा म्हणजे आजचा आमचा दुसरा इव्हेंट आहे साहेब. एकदा दरवर्षी विज्ञान दिनानिमित्त भारतातले जे चांगले चांगले टॉपचे सायंटिस्ट आहेत, इस्रोचे वगैरे त्यांच्याबरोबर त्यांनी कम्युनिकेशन करून केलं होतं. आम्हाला थोडं साशंकता होती की आमच्या मुलं लहान लहान आहेत, ते कसं बोलतील, त्यांना काय समजेल, इस्रो, चंद्रयान वगैरे थोडंसं आम्हाला साशंकता होती. पण साहेबांनी एक टीम तयार करून त्यांना काय करायचं असं थोडंसं ट्रेनिंग दिलं आणि त्या मुलांना इतका इव्हेंट आवडला साहेब की आजसुद्धा ते नावं घेतात. स्कॉलरशिपमध्ये आलेल्या मुलांना इस्रोला सहलीला जायचा एक उपक्रम होता आणि ते विमानाचं तिकीट त्या वेळेवरती कमी जास्त होतं असं काहीतरी असतं आणि ते वेळ संपत चाललेली होती. त्यावेळेस ते महापालिकेचं बजेट मंजूर होईल का नाही याची गॅरंटी वगैरे शाश्वती नव्हती. त्यावेळेस साहेबांनी स्वतःच्या खिशामधले 1 लाख रुपये दिले आणि अगोदर तुम्ही ते विमानाचे ते करून घ्या म्हटलं. म्हणजे आमचं दुर्दैव साहेब की निवडणुकीची आचारसंहिता वगैरे आली आणि आपली इथून बदली झाली. फक्त 7 महिन्यामध्ये तुम्ही एवढे आमचे कामं केलात की आम्ही आयुष्यभर. आणि शिक्षक, आता तुमचे वडील शिक्षक होते, मी पण शिक्षक आहे, पण शिक्षक साहेब चांगल्या जे अधिकारी असतात, जे आमच्या काही फार काही मागण्या वेगळ्या वगैरे नसतात, जे नियमात आहेत तेच असतात, जे शिक्षक अधिकारी आमचे कामं करतात साहेब, त्यांना आयुष्यभर आम्ही एक हाक मारली तरी आम्ही तिथं आवर्जून सगळे हे करत असतो. आत्तासुद्धा त्या मंत्रालयामध्ये गेलेले आहेत, आमचे काही GR वगैरे यायचे असतात, आम्ही साहेबांना हक्कानं फोन लावतो. साहेब आवर सचिव आहेत, म्हणजे साध्या अधिकाऱ्यापुढे जायला आपण घाबरतो, पण साहेबांना फोन लावून साहेब आमचं असं असं इथं काम आहे, ते लगेच 2 मिनिटामध्ये त्या सचिवापाशी जाऊन समजतात, फोन जोडून देतात. तर असे हे साहेब होते. थोडासा कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणून मी हे सांगितलेलं आहे, पण साहेबांचं काम असं खूप चांगलं आहे. आणि आत्ता योगायोगानं थोडंसं मंत्रिमंडळाची शपथविधीसुद्धा झालेला आहे आणि आम्हाला गॅरंटी आहे की साहेब तुम्ही परत इकडं थोडंसं यावं, जिथं असाल तिथून तुम्ही आमचे काम करालच, पण परत एकदा तुमचा जो कार्यकाळ होता 3 वर्षाचा तो तुम्हाला मिळावा. इथं आपण सर्वांनी माझं छोटंसं मनोगत ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. थँक्यू. आदरणीय केशवराव साहेब यांचा एक प्रकल्प आहे, तो म्हणजे शाळा तिथे वनराई. प्रत्येक शाळेमध्ये वृक्षारोपणाचं महत्त्व सांगितलं जातं, पण शाळेतच वनराई आणि वनराईची जोपासना शाळेतल्या विद्यार्थ्यांनी करावी अशी त्यांची एक अपेक्षा आहे. आणि या मनोगतानंतर मी एक निवेदन करू इच्छितो, तो असं आहे की बहुतांशी सर्वांनाच वाटतं की कार्यक्रमाचा सूत्रसंचालक हा बढा चढाके बोलतो, पण बढा की चढाके नाही आहे की आदरणीय यादव सरांच्या व्याख्यानाचा परिणाम तिकडल्या तरुण विद्यार्थ्यांच्यावर इतका जबरदस्त झाला की त्यातल्या एका प्रतिनिधीने येऊन सर तुमचा बायोडेटा माझ्याकडून फोटो मारून नेला आणि आम्हा सर्वांना तो हवा आहे असं तो म्हणाला. आणि याच्यातून मला लक्षात आलं की तुमच्या आजच्या बोलण्याचा खरा परिणाम जिथं व्हायला हवा तिथं झालेला आहे. आणि म्हणून अशा त्या आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांचा छोटासा आपण गौरव करूया. आदरणीय सावंत सर यांना मी विनंती करतो की आपण या छोट्याशा पुरस्काराची सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावीत. आदरणीय सावंत सर यांना विनंती आहे की आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांना आमच्यासमोर पुरस्कारित करावं.
आदरणीय जाधव साहेबांच्या संकल्पनेतून आमच्या महानगरपालिकेच्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी यादव साहेबांच्यासारखे मोठे व्हावेत अशी त्यांची धडपड असल्यामुळे ते इथं कोल्हापुरात आल्या त्याने एक प्रकल्प सुरू केला की विद्यार्थ्यांना सर्व बाबींची माहिती व्हावी आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सगळी चांगली तयारी विद्यार्थ्यांची लहानपणापासूनच त्यांना ती सवय लागावी यासाठी आमच्याकडे स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणून हा उपक्रम सुरू केला. वेगवेगळ्या संविधानापासून ते साहित्यिक शास्त्रज्ञ या सगळ्यांच्याबद्दलची वेगवेगळ्या विषयाची पुस्तिका चांगली तयार करून घेतली आणि ती विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवली. जवळजवळ गेले वर्षभर आम्ही तो उपक्रम या ठिकाणी अत्यंत चांगल्या तऱ्हेनं पार पाडला. महापालिकेचे जवळजवळ आमचे 7-8 हजार विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सगळे सहभागी झाले आणि जवळजवळ 300-350 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या शाळांच्यामध्ये आमचे त्याच्यामध्ये उत्तम प्रकारे त्याच्यामध्ये हे संपादन केलं. यातल्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही सर्टिफिकेट त्यांना पुस्तकं भेट देणार आहोत. पण आज कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आम्ही त्या विद्यार्थ्यांचा सत्कार फाउंडेशनच्या वतीने आयोजित केला आहे. तर मी शिक्षकांची विद्यार्थ्यांची नावं असतो त्यांनी कृपया पटपट या ठिकाणी यावं एवढी विनंती आणि मान्यवरांच्या हस्ते त्या आमच्या छोट्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी या निमित्तानं प्रमाणपत्रांनी त्यांना ग्रंथ भेट देऊन या ठिकाणी सत्कार करतो. श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजरग्न विद्यार्थी मंजिरी संताजी चव्हाण त्यांचे पालक शिक्षकांनी ते असतील तर त्यांच्याबरोबर यायचं सगळ्यांनी. पुढची विद्यार्थीने संस्कृती सुहास कांबळे टेंबलायवाडी विद्यालय. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि त्यांना ग्रंथ भेट देण्यात येत आहे. आदरणीय यादव सर यांच्या शुभ पुढची विद्यार्थ्यांनी पुढे या. त्यानंतर नेहरूनगर विद्यार्थी आर्यन संजय चावरे या. चला पुढचे. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण दोघांनी मिळून द्यावं. मुलांची अपेक्षा अशी आहे की आपल्या हातून मिळावं. धन्यवाद. नेक्स्ट. त्यानंतर ज्योतिर्लिंग विद्यालय मंदिरचे युनुस इल्लाही तुकीवाले. युनुस इलाही तुकीवाले ज्योतिर्लिंग विद्यालय तयार आहे. त्यानंतर महात्मा फुले विद्यालयाचा विद्यार्थी अभिनय शिवाजी पाटील. धन्यवाद. नेक्स्ट. महात्मा फुले विद्यालय अभिनय शिवाजी पाटील पुढे. चला पुढे या सगळी मुलं आणि पालक पुढे या. त्यानंतर वीर कके विद्यालयाचे विद्यार्थी तन्वी जक्कापा गस्ती. धन्यवाद. नेक्स्ट. त्यानंतर प्रिन्स शिवाजी विद्यालयाचा नम्रता श्रीकांत कुंभार. येस. चला बेटा. डन. त्यानंतर वीर कके विद्यालय तन्वी जकापा गस्ती. चला इकडे. हां. त्यानंतर पुढचे विद्यार्थी नम्रता श्रीकांत कुंभार प्रिन्स शिवाजी विद्यालय जाधववाडी. त्यानंतर उर्दू विक्रमनगर सायमा समीर पटेल. उर्दू भाषेमध्ये आपण प्रश्नपत्रिका तयार केल्या होत्या. त्यानंतर हिंद विद्यालय अर्चना विठ्ठल हुंबे. ज्यांनी पुरस्कार घेतलेला आहे त्यांनी बसून घ्या. त्यानंतर संभाजी विद्यालय संभाजीनगर वैभवी विलास सासने. आणि दत्ताजीराव माने विद्यालयाचे विद्यार्थी ग्रीष्म सुमित कदम. यानंतर ज्या शिक्षकांनी हे सगळे श्रम घेतले आणि पुस्तिका तयार केली चांगली, सर्वांनी बसून घ्या. 5 मिनिटं. सत्कार होतोय. ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती ते शैक्षणिक पर्यवेक्षक मान्य विजय सिद्धराम माळी. कृपया सर्वांनी बसून घ्या. 5 मिनिटं या. त्यानंतर टेंबलावाडी विद्यालयाच्या शिक्षिका मान्य मनीषा ऋषिकेश पांचाळ. त्यानंतर नितीन शंकर खुडे या लवकर. त्यानंतर
लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालयाचे सर अनिल भैरू शेलार. शेलार सर या पटकन. त्यानंतर पुष्पा सुभाष गायकवाड, लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालय. मॅडमला राज्य पुरस्कार मिळाला. त्यानंतर ह्या गायकवाड मॅडम जे आहेत ते आपल्या त्यांना राज्य शासनाचा यावर्षी विशेष पुरस्कार सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार मॅडमना मिळाला आहे. त्यानंतर स्मिता समीर कारेकर. त्यानंतर कुलदीप जटा सरांनी तयार व्हायचं आहे. हां सगळे. त्यानंतर लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालयाचे शहाजी बाळू पाटील. आणि त्यानंतर बळवंत राघव कांबळे. महानगरपालिकेच्या या आपल्या शाळेंचे स्कॉलरशिपमध्ये यावर्षी जवळजवळ 93 विद्यार्थी चमकलेत आणि त्यातले राज्यस्तरावर जवळजवळ 34 विद्यार्थी आलेत. या 34 विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीनं इस्रोची जी सहल घडवली त्याच्यामध्ये जाधव साहेबांचा सिंहाचा वाटा, त्यांच्याचमुळे हे उपक्रम यशस्वी होऊ शकला. इतर सर्व शाळेतील जे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत या सर्वांना त्यानंतर शाळेमध्ये प्रशस्ती पत्रक आणि त्यांना ग्रंथ भेट देण्यात येईल. धन्यवाद सर. यानंतर आदरणीय कुलगुरू साहेब, आपल्याकडे एक 22 वर्षाचा विद्यार्थी आहे आणि अत्यंत गरीब परिस्थितीतून त्यानं शिक्षण घेतलेलं आहे. क्वालिफिकेशन फक्त त्याचं BSc आहे, पण MPSCच्या ज्या परीक्षा दिल्या त्या परीक्षेमध्ये त्यानं यश मिळवलेलं आहे. आणि विशेष असं की उपजिल्हाधिकारी पदासाठी त्यानं परीक्षा दिली होती आणि राज्यात तो पहिला आलेला आहे. तर त्या विद्यार्थ्याला मी विनंती करतोय, विनायक पाटील, त्याला मी विनंती करतोय की प्लीज स्टेजवरती यावं. आदरणीय कुलगुरू साहेबांना मी विनंती करतोय की त्यांनी ह्या विद्यार्थ्याला आशीर्वादित करावं आणि गौरवावं. आदरणीय विनायक पाटील स्टेजवरती या. मुदाळचा हा विद्यार्थी आहे रणजित पाटील, जो उपजिल्हाधिकारी परीक्षेत राज्यात पहिला आलेला आहे. विनायक पाटील याचे वडील सध्या डेली विजेसवर काम करत आहेत. एक शेतकरी आहेत, एक साधं व्यक्तिमत्व आहेत, पण या कोणतेही क्लासेस न घेता वैयक्तिक अभ्यासावर राज्यात पहिला आलेला उपजिल्हाधिकारी. सध्या रत्नागिरीला ते उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तरीसुद्धा परीक्षा देऊन ते यशस्वी झालेले आहेत. अशा श्री विनायक पाटील यांचा इथं गौरव आपण केला. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय शिर्के सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय शिर्के सर. सर्वांना नमस्कार. कैलासवासी सदाशिव जाधव गुरुजी फाउंडेशन यांच्या वतीनं आज हरित ऊर्जा तपस्वी पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला आणि या पुरस्कारांना ज्यांना आपण सन्मानित केलं ते या मातीचे सुपुत्र इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू आणि शिवाजी विद्यापीठाचे सल्लागार समितीचे सन्माननीय सदस्य पद्मश्री प्राध्यापक डॉक्टर GD यादव सर, या फाउंडेशनचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अवर सचिव श्री केशवराव जाधव, व्यासपीठावर फाउंडेशनचे पदाधिकारी शिंदे सर, दूधसागर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळाचे सन्माननीय सदस्य पाटील सर, प्राचार्य पाटील सर, माझे सहकारी डॉक्टर हेमराज यादव,
कोल्हापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या डेप्युटी कमिशनर पाटील मॅडम आणि ज्यांना आता आपण सन्मानित केलं ते तरुण अधिकारी ज्यांनी MPSCच्या परीक्षेमध्ये धवल उज्ज्वल असं यश प्राप्त केले ते विनायक पाटील. सभागृहामध्ये यादव सरांचे मित्रमंडळी कुटुंबीय त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या गावचे गावकरी त्यांचे विद्यार्थी त्यांचे समकालीन विद्यार्थी मोठा गोतावळा असं म्हटलं तर चालेल. महानगरपालिकेच्या विविध शाळांमधले शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी आणि मित्र हो, खरं म्हणजे पहिल्यांदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं परत एकदा प्राध्यापक डॉक्टर यादव सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन करतो. फाउंडेशनचं जे कार्य चालू आहे गेले बरीच वर्षे चालू आहे, जवळ 2007 पासून चालू आहे. तरी काहीतरी वेगळे पण आहे या फाउंडेशनच्या कार्याला. त्यांनी दिलेले आजपर्यंतचे पुरस्कार असतील, त्यांनी राबवलेले उपक्रम असतील, ते सामाजिक आणि समाजामध्ये एक वेगळा विचार रुजवणारे आहेत. त्यामुळं केशवराव जाधव साहेब आणि त्यांचे सर्व या फाउंडेशनचे पदाधिकारी हे अभिनंदनास पात्र आहेत. अशा समारंभामध्ये ज्यावेळेला सत्कार मूर्तींचं भाषण आपण ऐकतो आणि आजचे जे काय अँकरिंग करणारे सर आहेत त्यांनी त्यांच्या शब्दात जे सांगितलं की ते आता बिंबलं आहे. आता असं एखादं भाषण बिंबलेलं असतं त्यावेळेला इतरांनी जास्त बोलायचं नसतं, ते बिंबलेलं आहे तसंच घेऊन जायचं असतं. पण औपचारिकचा भाग म्हणून मी अध्यक्षीय करतोय. शिवाजी विद्यापीठाची आणि त्यांची अशी एक घट्ट नाळ अशी आहे, जोडलेली आहे. जरी ते मला मोठ्या मनानं मित्र म्हणत असले तर ते आमचे पालक आहेत असं म्हणायला काय हरकत नाही आहे. कारण शिवाजी विद्यापीठामध्ये प्रत्येक विद्यापीठामध्ये एक सल्लागार परिषद असते, अतिशय म्हणजे ज्याची नियुक्ती महिम राज्यपाल महोदय करतात तसे नियुक्त झालेले ते सदस्य आहेत. त्यांची दुसरी टर्म आहे. पहिल्या टर्ममध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला खूप सारं मार्गदर्शन केलं आणि कायम विचारपूस चालू असते आणि त्यांचा आदर्श घेऊन आमचे बरेच संशोधक कार्य करत असतात. त्यांनी आपला जो प्रवास सांगितला अगदी थोडक्यात सांगितला. मी त्यांच्याकडे पाहत होतो, सर्वजण आपण पाहत होता, ते अशासाठी की ज्या पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टीची मांडणी करत होते ते श्रवणीय होतं, म्हणजे असं ऐकत राहावं असं होतं आणि फक्त त्यांचंच ऐकत राहावं असं वाटत होतं. त्यामुळं त्यांच्याकडे पाहत होतं. कधी कधी आपण वक्त्याकडे पाहत होतो म्हणजे कधी थांबावं त्यानं असं म्हणून पाहत पण असतो कधी. पण आज उलटं होतं ते. आज त्यांनी बोलावं, आणखी बोलावं, आम्ही ऐकायला उत्सुक आहोत. ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला एक संदेश दिलेला आहे. तो संदेश तो विद्यार्थ्याला असेल, तो शिक्षकाला असेल, तो पालकाला असेल आणि समाजातील सगळ्या स्तरातील लोकांना असेल की बाबा गावातली शाळा म्हणून वेगळ्या नजरेनं पाहू नका. गावातल्या शाळेतून सोनं निर्माण होतं, माणिकं निर्माण होतात, रत्न निर्माण होतात. हे त्यांच्या रूपानं आता आपल्या डोळ्यासमोर आहे. आपल्या भागातला माणूस एवढं मोठं काम करतो. ज्याला कारखानदार व्हायचं होतं त्यांनी कारखानदार निर्माण केले. जे त्यांचा जो परिचय ज्यावेळेला झाला त्यावेळेला मी सरांना म्हटलं की आता त्यांना दम लागला म्हटलं ते वाचून परंतु त्यांचा परिचय तो अल्प परिचय आहे. त्यांचा परिचय आता फक्त या कार्यक्रमाचं वेळेचं बंधन करून हा तेवढाच केलेला आहे. परंतु हे व्यक्तिमत्व इतकं वेगळं आहे की म्हणजे पेटेंटचा फक्त उल्लेख केला पण त्यांच्या पेटेंटमध्ये फक्त तो नंबर नाही आहे. ती बौद्धिक संपदा जी आहे ती फक्त नंबर नाही, एवढे काढले असं नाही आहे. तर त्याच्यामुळं जे काही कॉन्ट्रीब्युशन झालं नॅशनल लेवलला ते केंद्र स्तरावर त्याला मान्यता मिळाली, रिकग्निशन मिळालं. त्यामुळं त्यांना
राष्ट्रीय म्हणजे RD परेडला सन्मानानं निमंत्रित करण्यात आलं होतं. म्हणजे RD परेडला निमंत्रित करण्याचा एखादा संशोधक असतो हे आपलं माहीत पण नव्हतं. त्यांच्या कार्यकाळात ICTच्या ज्या 2 शाखा किंवा उपपरिसर निघाले त्या शाखेसाठी 1800 कोटी रुपये त्यांनी खाजगी उद्योग आणि कॉर्पोरेशनच्याकडून जमा करून त्या उभा केल्या. ती सरकारी मदत नव्हती. तुम्ही आता तो आकडा 1800 कोटी म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की त्या शब्दाला सरांचे किती महत्त्व असेल. म्हणजे जी केमिकल इंडस्ट्रीमधले जी नामांकित हाऊसेस आहेत, उद्योगधंदे आहेत, ते सरांच्या एका शब्दाला एवढी किंमत देतात की सरांनी सांगितलं ते करायचं. म्हणजे ते रिलायन्ससारखी इंडस्ट्री असेल किंवा पेट्रोलियम कॉर्पोरेशनसारख्या पब्लिक कॉर्पोरेशन संस्था असतील, या सगळ्या अशा सरांच्या एकेका शब्दाला इतकं मोठं वजन आहे. आणि त्यामुळं नवीन निर्मिती, नवीन क्रिएशन या सगळ्या गोष्टी सरांनी केल्या. जाता आता तुम्ही उल्लेख केला, परंतु ICTचं विद्यापीठ झालं. पूर्वी ते इन्स्टिट्यूट होतं, म्हणजे UDCTचं ICT झालं, ICTचं नंतर विद्यापीठ झालं. पण ज्यावेळेला पहिलं विद्यापीठाचं पहिलं ज्यावेळेला कुलगुरूपद त्यांना भूषवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली ती फार मोठी जबाबदारी होती. आणि ती जबाबदारी अतिशय यशस्वीपणे त्यांनी पार पडली. आणि मग त्या काळामध्ये 10-1 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी त्या ICTला जगात पोचवलं, जागतिक दर्जा त्याला मिळवून दिला. आंतरराष्ट्रीय पटलावर एक मोहर लागली की ICTची मोहर म्हणून. त्यामुळं असं प्रचंड मोठं काम केलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना एक अभिमानाची गोष्ट आहे, आपल्या सर्वांना, की ते कोल्हापूर जिल्ह्यातले या मातीतले आहेत. आणि तुम्ही ज्या भाषेत त्यांनी भाषण दिलं, तुम्हाला असं वाटलं असेल की आपण गावात घरात बसलो आहे आणि सर आपल्याशी संवाद साधतात. ज्यावेळेला ते कोल्हापुरात असतात त्यावेळेला कोल्हापूरचंच बोलतात, ते तिकडचं कुठलं काय बोलत नाहीत. आणि तुम्हाला माहीत आहे ना, ते विमानतळातनं बाहेर आल्यानंतर नजर कुणीकडे गेली ती ख्याती आहे सगळी. तर माणसानं असं असायला पाहिजे. हा संदेश म्हणजे काय की गावाकडं आले की गावाकडचं असायला पाहिजे. परत मी मुंबईत आहे, मी इटलीत आहे, मी कॅनडामधनं आलो, मी फ्रान्समध्ये, असं काय नसतं. ते गावाकडं. आणि ज्या ज्या वेळेला सर येतात, विद्यापीठात येतात इथं, त्यावेळेला आता हेमराज इथं आहेत, ती कार्यक्रम संपला गाडीत बसून गावाकडे जाऊन एक फेरी मारून यायची अशी ओढ आहे. ती नाती अतिशय घट्ट अशी आणि ती जपलेली आहेत. आणि ती जपणं अतिशय महत्त्वाचं असतं. माणूस मोठा झालं की बऱ्याच वेळेला मागचं सगळं विसरतो. पहिल्यांदा माणसं विसरतो, गाव विसरतो, आणि आपण ज्या परिस्थितीत वाढलो हे सगळं विसरतो. आणि आपलं मोठेपण फक्त सांगत असतो. हे असं नाही आहे इथं, असं बरोबर उलटं आहे. त्यानं आपलं काहीच सांगितलं नाही. वरती जे काही सांगितलं ते आपलं बालपण सांगितलं, आपलं शिक्षण कसं झालं, गुरुजींच्या प्रती जी कृतज्ञता व्यक्त केली. गंगातीर्थकर सरांचं नाव किती वेळा घ्यावं त्यांनी. सकाळी फिरायला असतात सर, ज्यावेळेला विद्यापीठात असतात त्यांची त्यावेळेला भेट होते. ते म्हणजे दोघेही असतात. त्यांना तर इतका आनंद होतो, मला ते रोज भेटतात. एक महिन्याभरात तुमचं नाव काढलंच असते त्यांनी. तरी अशी मंडळी आहे. त्यावेळेचे गुरुजी ज्यांच्या नावानं फाउंडेशन आहे ते गुरुजी यांनी अशी एक पिढी निर्माण केलेली आहे. त्यामुळं या सगळ्या छोटे विद्यार्थी आज दिसतात, त्यांना एक असं मोठं एक उज्ज्वल करिअर किंवा भविष्य असं त्याला दिसते. ते त्यांनी दाखवले आज की बाबा तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या शाळा शिकला, म्हणजे फार मोठ्या शाळा शिकला. म्हणजे ज्या शाळेमध्ये बसायला पाठ काहीच नव्हतं, खालीच बसायचं असं. म्हणजे पोतं घेऊन सुद्धा कधी कधी पावसाळ्यात जायचे पाळलेले असणार आहे. सल्फेटच्या पोत्याचा पण विषय निघाला. म्हणजे हे सगळं जे आहे ते विश्व इतकं होतं. आणि अशा परिस्थितीतून सुद्धा माणूस एवढा मोठा होऊ शकतो. हा तुम्हाला आत्मविश्वास त्याने दिलेला आहे. विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना, शिक्षकांनाही त्यांनी सांगितले की बाबा शिक्षक कसे होते, प्रश्न कसे निर्माण झाले, उत्तरं कशी देता आपण शोधली. आणि हे संघर्षमय आहे. हे असं कधी जाता आता सगळं पदरात पडलं आणि मोठं झालं असं नाही आहे. प्रत्येक ठिकाणी कष्ट आहेत आणि रात्रंदिवसाचे कष्ट आहेत. म्हणजे साधा तो दिवाळी अंकातला लेख लिहिताना त्यांनी जो उल्लेख केला, रात्री बसलो आणि रात्री 3 वाजेपर्यंत तो लेख लिहून काढला, इंग्रजीमध्ये नंतर मराठीमध्ये. कुणाला एवढं वाटतं की बाबा राहू दे बघू नंतर, असं म्हणून मी आपल्या व्यापात माणूस असू शकतो. तर असं न करता ती एक कमिटमेंट म्हणून, ती एक जबाबदारी म्हणून, कृतज्ञता व्यक्त करायची जबाबदारी म्हणून ते शब्दांकन झालं असणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण विचार केला तर खूप सारा आज
आज खरं म्हणजे हा कार्यक्रम इतका आटोपशीर आणि इतका चांगला आयोजित केलेला आहे. सरांनी जर तुमचं कौतुक केलेलं आहे तर मला अतिशय आनंद आहे. म्हणजे जाधव साहेब मुंबईहून मागच्या वेळेला पण 2-3 वेळा मला त्यांनी फोन केला मुद्दाम की रविवार आहे परंतु चुकायचं नाही आहे. आणि मी ते यादव सरांचं म्हटल्यानंतर तिथं काही ऑप्शन नाही आहे. दिवसा म्हणजे ऑफिस वेळ असली तरीसुद्धा तेवढ्याच आनंदानं या कार्यक्रमात सहभागी झाला असतो. आणि सगळ्यात शेवटचा एक मेसेज दिला की 21व्या शतकातली परिस्थिती किती विदारक होत चाललेली आहे आणि या विदारक परिस्थितीवर जे संशोधन चालू आहे, आज आपण कुठल्या गोष्टीला तोंड देतो आहोत आणि आजची परिस्थिती अशी आहे. मग ह्या आत्ता ज्यांचा आपण मुलांचा सत्कार केला त्यांचं भवितव्य, त्यांच्या पिढीला काय काय भोगायला लागणार आहे. तर याचा विचार करून आता आपलं वागणं हे सुधारणा करायला पाहिजे. त्याच्यामध्ये खरंच ऊर्जेची जरुरी आहे का, ती ऊर्जा आपण वापरायला पाहिजे का, ती कोणत्या गोष्टी. एक फॅड येते मध्येच इलेक्ट्रिक व्हेकल. अरे इलेक्ट्रिकल व्हेकल ठीक आहे ना, आपल्याला असं वाटतं की त्याला पेट्रोल वापरत नाही, पण ती इलेक्ट्रिसिटी वापरून ती स्टोअर केलेली ती इलेक्ट्रिसिटी वापरतच ना आपण. म्हणजे असं सगळं फ्री आहे, प्रदूषण मुक्त आहे, रस्त्यावर प्रदूषण मुक्त आहे. मग त्याच्या अगोदर जिथं पॉवर पॉईंट जो लावलेला असतो चार्जिंगला, ती इलेक्ट्रिसिटी कुठनं येते. ती जर सोलरपासून निर्माण केलेली वापरत असेल तर मग आपण ठीक आहे बाबा, चाललं आहे, चांगलं चाललं आहे त्यातलं. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत. किंवा वेस्ट मॅनेजमेंटबद्दल सरांनी सांगितलं की सर्क्युलर इकॉनॉमीचा एक कन्सेप्ट आहे की या जगात वेस्ट असा काही विषय नाही आहे, आपलं अज्ञान आहे, आपण त्याला वेस्ट म्हणतो. आता एक वेळ अशी आली, सरांनी उदाहरण चांगली दिलीत, एक वेळ अशी येणार आहे की तुमच्याकडे कचरा विकत घ्यायला लोक येतील आणि विकत कचरा घेऊन त्याचं प्रोसेसिंग होईल. मग त्या कचऱ्याची किंमतच आज आपल्याला नाही, आपण त्याला शब्दच असा कचरा असा वापरतोय की त्यावेळेस असं वाटतं की हे बिनकामाचं आहे. तर ते एक तो गैरसमज आहे, तो आज जाता सरांनी एक तो सांगितलेला आहे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी सरांच्या भाषणामधून आपल्याला आज कळल्या आणि त्यांच्या अगदी शैलीमधून त्यांनी त्या मांडल्या आणि त्या सगळ्यांच्यापर्यंत अगदी हृदयापर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोहोचल्या. त्यामुळं आजचा फाउंडेशनचा जो कार्यक्रम आहे तो असा मल्टीपर्पज आहे. म्हणजे सरांचा सन्मान करायचा, आपल्या मातीतल्या व्यक्तीचा सन्मान करायचा, आपण घरातला सन्मान करायचा आणि त्यांचे चार शब्द ऐकायचे आणि ते पण आपण समजावून घ्यायचे आणि ते समाजापर्यंत पोचायचे. असा हा आणखी बरेच त्यात झाले. विद्यार्थ्यांचा सत्कार केला, त्यांना मोठी प्रेरणा मिळाली, त्यांना आत्मविश्वास त्यांचा वाढला. या सगळ्या गोष्टी मला वाटतं आज साध्य झालेल्या आहेत. आणि अशा एक चांगल्या कार्यक्रमाला मला तुम्ही निमंत्रित केलं आणि मला तो अटेंड करता आला, याचा मनस्वी आनंद आहे. या फाउंडेशनला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि सरांच्या हातून जे हायड्रोजन फ्युएलची निर्मितीचा जो प्रोजेक्ट आहे तो ऑलरेडी गोव्यामध्ये तो प्रोजेक्ट प्लॅन तो चालू आहे. सरांनी या रंकाळ्याला सुद्धा मदत केलेली आहे. पण ते काय असतं, एकदा मिशन डिप्लॉय केल्यानंतर कोणतरी पुढे घेऊन जायचं असतं. ती डायरेक्शन असते, ती डायरेक्शन पुढे घेऊन जायची असते, ती आपल्याकडं होत नाही आहे. त्यामुळे त्या गोष्टी तिथं राहतात. परंतु जर ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे घेऊन गेलो तर मला असं वाटतं या भागाच्या विकासामध्ये सुद्धा एक लक्षणीय अशी योग्य दिशा सरांनी दिलेली आहे. आणि सरांचं दुसरं एक असं वैशिष्ट्य आहे, तेवढंच सांगतो आणि मी थांबतो, की लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्समधले त्यांचे लेख आहेत. मला आठवते, मला वाटते 2021मध्ये ऑक्टोबरमध्ये 2 लेख लिहिले होते, सलग 2 लिहिले होते हरित ऊर्जा किंवा या सगळ्या गोष्टीवर. ते वाचनीय आहे. त्यामुळं मी शिक्षक लोकांना मुद्दाम सांगेन की आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आपण ते उपलब्ध करून जरूर वाचावेत आणि तिथं थांबू नये. काही निमित्तानं ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावेत, आपल्या नोटीस बोर्डवर पण लावावेत. म्हणजे आपल्या भागातली व्यक्ती, या मातीतली व्यक्ती काय सांगते, काय ज्ञान आपल्याला देते आणि ते आपल्याला किती उपयोगी आहे, हा सुद्धा भाग मला वाटते आपल्याला करायला पाहिजे. ते जाता मला त्या गोष्टीतसुद्धा आठवण झाली. व्यासपीठ तर मला वाटते निम्म विद्यापीठ इथं आहे असं म्हटलं तर चालेल आणि सरकारी अधिकारी आहेत. म्हणजे उच्च तंत्र शिक्षण म्हणजे शिवाजी विद्यापीठाचं एकदम जवळचं नातं असलेलं तो विभाग आहे. म्हणजे विद्यापीठ, संचालक आणि शासन, तर इथं दस्तूर खुद्द म्हणतात ना, तसं शासनच इथं उपलब्ध आहेत. डेप्युटी कमिशनर मॅडम आहेत इथं आणि एक उमदा अधिकारी पण व्यासपीठावर आहेत. अतिशय चांगलं वातावरण आहे, अतिशय चांगला कार्यक्रम झाला. परत एकदा सरांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचा एक शेवटचा टप्पा आपण पूर्ण करूया, तो म्हणजे आभार प्रदर्शन.
तत्पूर्वी एक निवेदन आहे. उद्यापासून राजर्षी शाहू महाराज लोकशिक्षण व्याख्यानमाला देवल क्लब येथे सुरू होते आहे. त्यामध्ये आदरणीय केशव जाधव साहेब यांचे उद्या पहिले व्याख्यान संध्याकाळी 6 वाजता आहे आणि व्याख्यानाचा विषय आहे महाभारत काल, आज आणि उद्या. तेव्हा याचाही सर्वांनी लाभ घ्यावा असं मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमाकरिता आम्हाला सत्कारमूर्ती म्हणून येण्यासाठी आदरणीय पद्मश्री प्राध्यापक डॉक्टर जी.डी. यादव सर यांनी अनुमती दिली. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं अध्यक्षपद शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू शिर्के सर यांनी स्वीकारलं. त्याबद्दल मी त्यांचे संयोजन समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाकरिता डॉक्टर यादव सरांचे पुतणे हेही उपस्थित झाले, त्याबद्दलही त्यांचा मी आभार व्यक्त करतो. तसेच कोल्हापूर महापालिकेच्या उपायुक्त साधना पाटील मॅडम याही उपस्थित झाल्या, यांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर 22व्या वर्षी उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा कोणतंही घरामध्ये शिक्षणाचं पाठबळ नसताना वडील रोजंदारी करीत असताना मिळवणाऱ्या त्या कुमार पाटील याचंही मी इथं उपस्थित झाल्याबद्दल आणि आम्हाला प्रेरणा दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाकरिता ज्यांनी हे सभागृह उपलब्ध करून दिलं त्या न्यू एज्युकेशन सोसायटीचेही आभार मी व्यक्त करतो. ज्या पालक आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून श्रोतेविण संवादू गुजेविण अनुवादूचा अनुभव आम्हाला दिला, त्या सर्वच श्रोत्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि कार्यक्रमाच्या शेवटी आजच्या ज्या सत्कार मूर्ती आहेत, त्यांच्या लेखाचे जे शेवटचं जे चरण आहे ते समारोपीय चरण म्हणून आपण ऐकूया. मी म्हणतो तुम्ही फक्त ऐका. ते समारोपीय चरण असं आहे, त्याचा अर्थ आहे सर्वांसाठी कल्याण हो, सर्वांसाठी शांती हो, सर्वांसाठी पूर्णता हो, सर्वांसाठी मंगल हो, असं सरांनी म्हणत असताना म्हटलेलं आहे सर्वेषां स्वस्ति भवतु, सर्वेषां शांती भवतु, सर्वेषां पूर्ती भवतु, सर्वेषां मंगलम भवतु. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. कार्यक्रम संपलेला आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. स्वस्ति भवतु, सर्वेषां शांती भवतु, सर्वेषां पूर्ती भवतु, सर्वेषां मंगलम भवतु. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. कार्यक्रम संपलेला आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार.